ओके, गुड. सो किती माहिती आहे, सो अकॉर्डिंगली मी तुम्हाला किती डेप्थ मध्ये जाऊन तुम्हाला कॉन्सेप्ट सांगायचे आहे ते मला कळेल. ओके. सो तुमच्यापैकी एकदम नवीन जे आहेत बिगिनर, बी तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. बिगिनर म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही, एबीसीडी पण माहिती नाही, इव्हन शेअर मार्केट हा शब्द तुम्ही काल ऐकला पहिल्यांदा, असं आहे का कोणी? एकदम काही माहिती नाही, बिलकुल काही नाही. तुम्ही कधीच कुठला शेअर घेतला नाही. शेअर घेण्यासाठी काय करावं लागते, काय मेथड आहे, काय नियम आहे, हे पण माहिती नाही. शेअर मार्केट कशाला म्हणतात, असं आहे का कोणी? असेल तर बिनधास्त सांगा. तुम्हाला चॅट बॉक्सचा ऍक्सेस नसेल तर माझ्याशी बोलू पण शकता. ओके, माहिती आहे पण ट्रेडिंग करत नाही. ओके, राठोड सर. येस, आय एम न्यू. ओके, न्यू. आणखी कोण आहे न्यू? नो आयडिया. बिगिनर. ओके, नो आयडिया. येस, आणखी? बिगिनर. बिगिनर. ओके, बिगिनर माहिती आहे. सुप्रिया मॅम. बिगिनर. ओके. ओके, सगळे नवीन आहात. ओके. बाकी मेंबर्सला माहिती आहे. ओके, असं समजतो. ओके. सो आता मला कळलं की किती डेप्थ मध्ये जाऊन कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायचे आहेत, म्हणजे सगळ्यांना कळेल. ओके. आता शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये काम करायसाठी आपल्याला एक अकाउंट लागते, हे माहिती आहे? कोणाला माहिती नाही? डिमॅटेरियलायझेशन अकाउंट, ज्याला आपण डीमॅट अकाउंट म्हणतो. माहिती आहे? ज्यांना माहिती नाही ते नो सांगू शकता मला. येस म्हणजे नो. नो मीन्स माहिती नाही. आहे असं कोणी ज्यांना डीमॅट अकाउंट बद्दल माहिती नाही? माहिती आहे. येस. येस तर येस, नो तो नो. येस. ओके. हे बघा, मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, इट्स अ टू वे प्रोसेस. टू वे प्रोसेस आहे. टू वे प्रोसेस म्हणजे मी काहीतरी देणार आहे, तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. मी काहीतरी देणार आहे, तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. पण तुम्हाला ते मिळालं की नाही मिळालं, त्याची खात्री तुम्हाला करून द्यायची आहे. म्हणजे मला सांगा की मी जे सांगतोय, जे बोलतोय, ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. ओके. सो प्लीज येस नो टाईप करा. कोणाचा माईक चालू आहे, टीव्ही चालू आहे? प्लीज टीव्ही पाहता पाहता क्लास अटेंड करू नका, सेशन अटेंड करू नका प्लीज. म्हणजे चाल, तू हे काहीच नाही देत, चाल आपण जेवण टीव्ही कर पाहिजे, मी फटके देईन. प्लीज, कोणाचा माईक चालू आहे बंद करा. मला तुम्हाला क्लासमधून रिमूव्ह करावं लागेल. भाई असं कर, हे आणलं घे ना. हा, गुड, थँक्यू. ओके. ओके, चाल. सो इट्स अ टू वे प्रोसेस. मी सांगणार आहे, तुम्हाला घ्यायचं आहे. मी सांगणार आहे, तुम्हाला घ्यायचं आहे. सो प्लीज मला कन्फर्मेशन देत चला. मला कळलं पाहिजे मी जे बोलतोय तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, ते तुम्हाला समजत आहे. ओके. आता 2 मिनिट, आता फक्त मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. ओके. मी जे सांगतो त्या गोष्टीचा फक्त तुम्ही विचार करा की तुम्हाला आयुष्यात किती पैसे कमवायचे आहेत. तुम्ही स्वतः विचार करा. मला सांगू नका, चॅट बॉक्समध्ये सांगू नका. तुम्हाला आयुष्यात किती पैसे कमवायचे आहेत, आयुष्यात काय करायचं आहे? घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, की तुम्हाला खूप फॉरेनला फिरायला जायचं आहे? तुम्ही विचार करा फक्त. त्या गोष्टी करायच्या आहेत. येस. सगळ्यांना करावा वाटतात, सगळ्यांना. असं कोणी नाही की ज्यांना असं वाटेल की मला पैशांची गरज नाही. ज्यांना असं वाटते की पैशांची गरज नाही, त्यांची इच्छा जी आहे, त्याची इच्छाशक्ती संपलेली आहे. बरोबर. सो पैशांची गरज सगळ्यांना आहे. तुम्ही फक्त माइंडमध्ये तुमच्या मनात अज्युम करा की तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत. करा. फक्त केलं असेल तर येस सांगा मला. येस केलं म्हणून. केलं आहे, आम्ही अज्युम केलं आहे. आपल्याकडे पैसे नाहीत, पण पैसे कमवायचा विचार तर करू शकतो ना. एवढे पण गरीब नाही की विचार पण नाही करू शकणार म्हणून. राईट. ओके. एवढे पण आपण गरीब नाही की आपण पैशांचा विचार पण नाही करू शकणार. बरोबर. सो आधी आपल्याला मनानं श्रीमंत व्हायचं आहे. आपल्या माइंडमध्ये ती प्रोसेस आली पाहिजे. चंद्रावर जाणारा जो पहिला माणूस आहे ना, आर्मस्ट्रॉंग, नील आर्मस्ट्रॉंग, ते जवळजवळ 1900
एकोणसत्तरला चंद्रावर गेले. त्याच्या 10 वर्ष आधी त्यांच्या मनात ते विचार आले होते की मला चंद्रावर जायचं आहे. त्याच्यावर त्यांनी 10 वर्ष काम केलं. आता काही जर करायचं असेल ना, तर त्याचे विचार आपल्या मनात आधी पाहिजेत. मला हे करायचं आहे. बरोबर. नंतर आपण त्या प्रोसेसवर ऍक्ट होतो, काम करायला लागतो. नाहीतर कोण विचार करेल? आपल्या मनात ते थॉट प्रोसेस पाहिजे, की आपल्याला काय पाहिजे त्याची. केला सगळ्यांनी विचार की येस मला पैसे कमवायचे आहेत म्हणून. आता दुसरा विचार करा तुमच्या मनात तुम्हीच, की जेवढे पैसे तुम्हाला कमवायचे आहेत, जेवढे पैसे तुम्हाला कमवायचे आहेत, तेवढे पैसे कमावण्यासाठी, तेवढे पैसे कमवण्यापासून तुम्ही किती दूर आहात? किती दूर आहात? तुम्हालाच माहिती आहे सर. किती दूर आहात? तुमच्याकडे काही प्लान आहे ते कमावण्यासाठी? काही रूल आहेत? काही स्ट्रॅटेजी आहे? काही आयडिया आहे? की हो, मला एवढे पैसे तर कमवायचे आहेत, पण तेवढे पैसे कमवण्यासाठी माझ्याकडे कोणती पद्धत आहे? आहे प्रोसेस? जी प्रोसेस सध्या तुम्ही यूज करत आहात, जी पद्धत तुमच्याकडे, जो तुमचा सोर्स ऑफ इन्कम आहे, जो तुमचा सध्या सोर्स ऑफ इन्कम आहे, तो सोर्स ऑफ इन्कम तुमचं ते स्वप्न पूर्ण करू शकते? येस, करू शकते? करू शकते का? येस, नो? शकत असेल तर व्हेरी गुड, खूप छान, यू आर सो लकी. जेवढे पैसे तुम्हाला पाहिजेत तेवढे पैसे कमावण्यासाठी तुमच्याकडे एक इन्कम सोर्स आहे, त्याच्यावरून तुम्ही कमावत आहात. नाही. मॅक्झिमम लोकांचं उत्तर नाही असेल, 99% लोकांचं उत्तर नाही असेल. नो. नोच असेल. बरोबर. पैसे कमवण्यासाठी 20 वर्ष लागतील. बरोबर. आपण जिथं आहो तिथून ते जे गोल आहे, ते जे टार्गेट आहे, ते जे एम आहे आपलं, ते पूर्ण करायला तुम्हाला माहिती आहे की किती कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. वर्ष लागू शकतात, महिने लागू शकतात, किंवा तुमच्याकडे प्लॅन पण नसेल ते कमावण्याचा. बरोबर. तो प्लॅन पण नसेल. पैसे कमावण्यासाठी आहे ना, एक रोड मॅप पाहिजे, एक रूट मॅप पाहिजे, मार्ग पाहिजे, रस्ता पाहिजे, की हो माझ्याकडे हा मार्ग आहे. या. ओके. टाइमपास न सर, दिस नॉट अ टाइमपास. ओके, प्लीज टॉक विथ मी. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही जाऊ शकता. ओके. तुमच्याकडे जर 2 मिनिट ऐकून घेण्याची क्षमता नाही, तर तुम्ही पैसे कमवू नाही शकणार. यू कॅन लिव्ह द क्लास. व्हॉट्स युअर नेम? टाइमपास नको विषय सुरू करत. ज्यांना वेळ नाही, मी आधीच म्हटलं 1 तास तुम्हाला द्यावं लागेल इथे, तरच तुम्ही इथं थांबू शकता. जर नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीच पैसे कमावू नाही शकणार. तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही 1 तास नाही देऊ शकत, तुम्ही काय करणार? ओके. यू मे लिव्ह. ओके. तुम्हाला मी काढल्यापेक्षा तुम्ही स्वतः निघा. ओके. लिव्ह. ओके, चालेल. सो पेशन्स इज द की. तुमच्याकडे हे पेशन्स पाहिजे. हे फक्त मी तुमचे पेशन्स टेस्ट करत होतो, की कोणाकडे 5 मिनिटं थांबण्याची क्षमता आहे का. इमॅजिन करा, जे लोक 5 मिनिटं नाही थांबू शकत, काय पैसे कमावतील आयुष्यात. इमॅजिन करा. जे 5 मिनिटं थांबू शकत नाही, 5 मिनिट जर एक स्पीच ऐकू शकत नाही, ते काय पैसे कमावतील. हे पेशन्स पाहिजे पैसे कमावण्यासाठी. हे पेशन्स पाहिजे. सक्सेस तुम्हाला 5 मिनिटात, 10 मिनिटात, 15 मिनिटात, 1 दिवसात, 2 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात नाही मिळत. एक तप आहे तो. खूप मोठा तप आहे. आणि तो तप पूर्ण केल्याशिवाय तुम्ही सक्सेस नाही होऊ शकणार. तप आहे. ही मेंटॅलिटी बनवायची आहे. जर तू स्टॉक मार्केटमध्ये कोणाचं नुकसान होते माहितीये? कोणाचा पैसा जातो, कोण बर्बाद होतो, कोण डिस्ट्रॉय होतो, कोण होतो? असे लोक, ज्यांना 5 मिनिटं पण पेशन्स नाही. ज्यांना 5 मिनिट पण पेशन्स नाही, असे लोक स्टॉक मार्केटमध्ये डिस्ट्रॉय होतात. ती माहिती नसते काही. आणि या लोकांमुळे मार्केट बदनाम आहे. अशा लोकांमुळे मार्केट बदनाम आहे. उलट सुलट काही करतात मार्केटमध्ये आणि बदनाम. नंतर मग स्टॉक मार्केट धोका आहे, स्टॉक मार्केट फ्रॉड आहे, स्टॉक मार्केट चिटिंग आहे, या सगळ्या गोष्टी होतात. कोणामुळे? अशा लोकांमुळे. कोणाच्या हातात पैसे देऊन देतात, विचार करत नाही, बर्बाद होत. बरोबर. ते प्लीज ते कुणीही करू नका. मी पुन्हा सांगतो, तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही सोडू शकता. ओके. प्लीज. चालेल. ओके. आहेत का सुनील सर? सुनील पंडित की गेले? ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. सो स्टॉक मार्केटमध्ये काम करायसाठी डीमॅट अकाउंटची गरज असते, हे सगळ्यांना माहिती आहे. डिमॅटेरियलायझेशन अकाउंट ज्याला आपण म्हणतो, डीमॅट अकाउंट. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, डीमॅट अकाउंटची
खूप आवश्यकता आहे. जर डीमॅट अकाउंट नसेल तर आपण शेअर मार्केटमध्ये काम करू शकत नाही. ओके. डिमटेरियलायझेशन अकाउंट. ओके, आय होप हे सगळ्यांना माहिती असेल. आता जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे झिरो लॉस स्ट्रॅटेजी. ओके. झिरो लॉस. झिरो लॉस म्हणजे झिरो. पैसा तुमचा कधीही संपणार नाही. पैसा कधीही संपणार नाही म्हणजे तुम्हाला कधी लॉस होणार नाही. अशी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. कधीच नाही संपणार, कधीच नाही. स्टॉक मार्केटचा जर इतिहास पाहिला आपण, आपल्या देशात स्टॉक मार्केट जवळजवळ 18व्या शतकापासून मार्केट आहे आपल्या देशात. 18व्या शतकापासून जवळजवळ 150 वर्ष झाले आपल्या देशातल्या स्टॉक मार्केटला. 150. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापन होऊन 150 वर्ष झाले. 150 वर्षात मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आल्या आणि गेल्या. पण मार्केट आहे तिथंच आहे. कंपन्या आल्या आणि गेल्या म्हणजे कंपन्या आल्या त्यांनी बिझनेस परफॉर्म व्यवस्थित केला नाही, कंपन्या डिस्ट्रॉय झाल्या. व्हिडिओकॉन सारख्या कंपन्या बर्बाद झाल्या स्टॉक मार्केटमधून. ओके. प्रॉपर बिझनेस प्लॅनिंग नाही, स्ट्रॅटेजी नाही, त्यामुळे ओके बर्बाद झालं. म्हणजे बर्बाद म्हणजे म्हणजे दिवाळ्यात निघलं त्या कंपन्यांचं. ओके. पण मार्केट आहे तिथंच आहे अजून. सो झिरो लॉस स्ट्रॅटेजी का म्हणतोय मी या स्ट्रॅटेजीला, की असा कॉन्सेप्ट आहे की या कॉन्सेप्टनुसार जर तुम्ही मार्केटमध्ये पैसे टाकले तर तुमचा पैसा बुडणार नाही. पैसा फक्त एकाच कंडिशन मध्ये बुडू शकतो, नुकसान होऊ शकते, जेव्हा पूर्ण स्टॉक मार्केट बंद होईल तेव्हा. जेव्हा पूर्ण स्टॉक मार्केट परमनंटली बंद होईल. परमनंटली. कोणाला असं वाटतं की स्टॉक मार्केट परमनंटली बंद होईल म्हणून? होऊ शकते का? स्टॉक मार्केट परमनंटली बंद होईल असं वाटतं का कोणाला? नाही. नाही होईल. कधीच नाही. शेअर मार्केट बंद होणार नाही. कधीच होणार नाही स्टॉक मार्केट परमनंटली बंद. जर स्टॉक मार्केट परमनंटली बंद झालं, त्याच केसमध्ये आपला पैसा जो आहे तो बुडणार. ओके. सो स्टॉक मार्केट कधीच बुडणार, बंद होणार नाही, एक लक्षात घ्या. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला ज्या कॉन्सेप्टमध्ये पैसे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहे, ते एंटायर स्टॉक मार्केटवर आपल्याला पैसे टाकायचे आहेत. एकटा स्टॉक मैं मार्केटवर, एका पहले बोला, ये कुठल्याही नहीं बोला. कंपनीवर. ओनली आपण काहीतरी ओके. कसं बोलू शकतोस. प्लीज 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 प्लीज. ओके. ओके. सो एंटायर स्टॉक मार्केटवर आपण पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत. एंटायर स्टॉक मार्केट, एका कुठल्या कंपनीवर नाही. ओके. मी सांगितलं की मार्केटला क्रिएट होऊन, मार्केट बोलून जवळजवळ 150 वर्ष झालेले आहेत. 150 वर्षात मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आल्या आणि गेल्या, खूप साऱ्या कंपन्या आल्या आणि गेल्या, पण मार्केटला काहीही झालं नाही. आपण ज्या प्रोसेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत ते पूर्ण एंटायर मार्केटमध्ये पैसे टाकणार आहोत. तर मार्केटचा बिलीफ, मार्केटविषयी विश्वास कसा क्रिएट होतो लोकांमध्ये? अवेअरनेस नाही, माहिती नाही. कोणाला माहिती आहे की आपल्या देशात सर्वात जास्त स्टॉक मार्केटमध्ये सर्वात मोठा इन्व्हेस्टर कोण आहे आपल्या देशात? स्टॉक मार्केटमध्ये पैसे असणार, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार कोण आहे आपल्या देशातला सर्वात मोठा? हे सांगितलेलं आहे खूप वेळा, कदाचित माहिती पण नसेल खूप जणांना. माहिती आहे कोणाला सर्वात जास्त? माहिती आहे? यस, नो? सर्वात मोठं इन्व्हेस्टर, सर्वात मोठं इन्व्हेस्टर, सर्वात मोठं, सर्वात जास्त पैसा स्टॉक मार्केटमध्ये कोणाचा आहे सर्वात जास्त? नो. यस. इंडियन गव्हर्नमेंट, भारत सरकारचा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 46 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे भारत सरकारची. टोटल जवळजवळ 80 कंपन्यांमध्ये. किती? 80. 80 कंपन्यांमध्ये भारत सरकारचा पैसा गुंतलेला आहे. भारत सरकारचा सर्वात जास्त, सर्वात मोठा इन्व्हेस्टर भारत सरकार आहे. भारत सरकारला खूप जास्त इन्कम जे आहे ते स्टॉक मार्केटमधून होते. एसबीआय मध्ये सरकारचा पैसा आहे, LIC मध्ये सरकारचा पैसा आहे, इंडियन ऑइल, BPCL, भारत पेट्रोलियम, अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या कंपनीमध्ये भारत सरकारनं पैसा टाकलेला आहे. सरकारच्या त्या त्या डिपार्टमेंटने पैसा टाकलेला आहे. त्या कंपन्यांना सरकारनं पैसा दिला आहे, त्या कंपन्या बिझनेस करतात, सरकारला त्या मोबदला देतात. सर्वात जास्त पैसा सरकार मार्केट बुडू देईल. आपला देश नाही, कुठलाही देश असो, कुठलाही देश असो जगातला, त्या देशाचा जो बॅकबोन आहे, इकॉनॉमीचा जो बॅकबोन आहे, जो अर्थव्यवस्थेचा कणा ज्याला आपण म्हणतो, तो त्या देशाची स्टॉक मार्केट आहे. त्या देशाची स्टॉक मार्केट, ज्या देशाची स्टॉक मार्केट बुडली तो देश बर्बाद झाला, डिस्ट्रॉय झाला, बंद झाला. आर्थिक चक्र कशावरून चालते? ते फक्त स्टॉक मार्केटवरून चालते.
आर्थिक चक्र. आपण एसबीआय मध्ये पैसे टाकतो, एसबीआय स्टॉक मार्केटमध्ये आहे, एचडीएफसी मध्ये पैसे आहेत आपले बँकेत, एचडीएफसी स्टॉक मार्केटमध्ये आहे, आयसीआयसीआय आहे, ऍक्सिस आहे, एसबीआय आहे, एलआयसी आहे, इंडियन ऑइल आहे, भारत पेट्रोलियम आहे. तुम्ही कोणतंही प्रोडक्ट युज करताना त्याच्याशी संबंधित कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आहे. त्याची प्रत्येक संबंधित कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आहे. असं कुठलंही ब्रँडेड ज्याला आपण म्हणतो की हे माझ्यासाठी ब्रँडेड प्रोडक्ट आहे, मारुतीची गाडी असो की सुझुकीची गाडी असो की टीव्हीची गाडी असो, महिंद्राची गाडी असो, आपण त्यांना म्हणतो ब्रँडेड आहे, चांगल्या गाड्या आहेत, त्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये आहे. सगळ्या आपण मॅगी खातो, नेसले कंपनी आहे. बरोबर. मेडिसिन घेतो, फार्माच्या सगळ्या कंपन्या आहेत, एअर इंडिया आहे, इंडिका आहे, रेल्वे आहे, सगळं स्टॉक मार्केट, सगळ्याच कंपन्या. जर स्टॉक मार्केट बुडलं तर ह्या सगळ्या कंपन्या बंद होतील. आणि ह्या कंपन्या बंद झाल्या तर देश चालेल का? नाही, नाही चालणार. सो झिरो लॉस स्ट्रॅटेजी म्हणजे काय? की ह्या सगळ्या कंपन्या एका वेळेस आपल्याला पैसा या सगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. एका वेळेस पैसा जो आहे तो सगळा या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचा, सिंगल कंपनीमध्ये नाही. बरोबर. आता याच्या मागे उद्देश काय आहे, की सगळ्या कंपन्यांमध्ये एका वेळेस पैसा गुंतवण्याचा उद्देश काय असू शकतो सगळ्या कंपन्यांमध्ये? आता बिझनेस जो आहे तो सीझनल असतो, कुठलाही बिझनेस. आता सपोज पावसाळा चालू आहे, आता पावसाळा चालू आहे, टुरिझम बिझनेस चालू शकते का पावसाळ्यात? चालेल का? नाही चालेल. टुरिझम, हॉटेलचे लोक फिरायला जात नाही पावसाळ्यात. पावसाळ्यात टाळतात घराच्या बाहेर, ऍक्सिडेंट होण्याची भीती असते. टुरिस्ट प्लेस जे आहेत ते हॅम्पर होतात. छोटे मोठे शेजारचे होत चालतात डेस्टिनेशन, गड किल्ले, पण बाहेर जे आहेत म्हणजे जे विमानं बाहेर देशात फिरायला जातील किंवा दुसऱ्या राज्यात जातील, ते बिझनेस जे आहे ते खूप हॅम्पर होतात पावसाळ्यात. बरोबर. म्हणजे काय? टुरिझम बिझनेस रिलेटेड ज्या कंपन्या असू शकतात किंवा टुरिझम रिलेटेड जे बिझनेस असू शकतात ते हॅम्पर होतात पावसाळ्यात. बरोबर. आता शेतीचा सीझन चालू आहे, तो शेती संबंधित ज्या ऍग्रिकल्चर कंपन्या आहेत त्यांचे बिझनेस आता वाढतात, ऍग्री रिलेटेड. बरोबर. पुढे आता फेस्टिवल सीझन चालू होईल आता. सो फेस्टिवल रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, नेसलेची कंपनी आहे, चॉकलेट बनवते, आईस्क्रीम बनवते, स्वीट्स बनवते. आता नेसलेच्या ऍड्स चालू होतील टीव्हीवर, नेसलेच्या ऍड चालू होतील. पुढे गणपती आहे, नवरात्र आहे, नंतर दहीहंडी आहे. त्याच्याशी रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, जे प्रोडक्ट बनवतात, डेकोरेटिव्ह प्रोडक्ट, त्या कंपन्याची बिझनेस आता पुढे येतील. सो बिझनेस जे सायकल आहे आपल्या देशातली, ती असं नाही की 12ही महिने सगळे बिझनेस चालतील. 12ही आणि 12ही महिने सगळे बिझनेस डाऊन फॉल असेल त्या बिझनेसचा असं पण नाही, किंवा खाली असतील असं पण नाही. ओके. सो सगळ्या कंपन्यांमध्ये एका वेळेस पैसा इन्व्हेस्ट करण्याचा काय उद्देश आहे, की मी जेव्हा सगळ्या कंपन्यांमध्ये पैसे एका वेळेस इन्व्हेस्ट करतो तेव्हा कुठला ना कुठला बिझनेस तर चालूच राहील ना. बरोबर. सपोज स्टॉक मार्केटमध्ये टोटल किती कंपनीज आहेत माहिती आहे? 7,000 कंपनी, मोर दॅन 7,500पेक्षा जास्त कंपनीज आहेत. 7,500पेक्षा जास्त कंपनीज स्टॉक मार्केटमध्ये आहेत. आपल्या देशात दोन मोठे एक्सचेंजेस आहेत, एक एनएससी, दुसरा बीएससी. एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड, रजिस्टर्ड, आपण म्हणतो लिस्टेड त्याला मार्केटच्या भाषेत बोलायचं, रजिस्टर्ड नोंदणीकृत कंपन्या आहेत. त्या कंपन्यांनी तिथे नोंदणी केलेली आहे बिझनेससाठी. अशा 7,500 कंपनी बीएससी वर आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बीएससी ला स्थापन होऊन जवळजवळ 150 वर्ष झालेले आहे. आणि दुसरा जो एक्सचेंज आहे एनएससी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्या एनएससी एक्सचेंजवर 2,500 कंपनी लिस्टेड आहेत. किती? 2,500. एनएससीची स्थापना 1992 ला झालेली आहे, 1992 ला. ओके. त्याच्या मागे रिझन्स आहेत, खूप सारे रिझन्स आहेत एनएससीच्या स्थापनेच्या मागे. सो आता सरकारनं काय केलेलं आहे? आता सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे कोण? स्टॉक मार्केटला ऑथराईज कोण केलेलं आहे? स्टॉक मार्केटला ऑथराईज कोण केलेले आहे? हे मार्केटला कोण रेग्युलराईज करते? मार्केटवर कोण सुपरविजन करते? तर भारत सरकार. भारत सरकार म्हणजे भारत सरकारची एक ऑथॉरिटी आहे, सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सीबीआय नाही, सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्यांनी स्टॉक मार्केटचे नियम बनवलेले आहेत. लोक जे पैसे मार्केटमध्ये गुंतवतात त्या पैशांची जबाबदारी कोण घेते? सेबी घेते. कंपन्या काही फ्रॉड नाही करतील, चीट नाही करतील, लोकांच्या पैशाचा व्यवस्थित युटिलायझेशन करत आहेत, याची जबाबदारी कोण घेते? सेबी घेते. जसा आपला पैसा बँकेत असतो, बँकेत ज्यावेळेस आपला पैसा असतो, सपोज तुम्ही एखाद्या बँकेत पैसा टाकला, मध्यवर्ती बँक असो की जिल्हा बँक असो, ग्रामीण बँक असो, त्या बँकेत पैसा टाकला तर आपल्या पैशाची जबाबदारी कोण घेते? आरबीआय. कारण की आरबीआयने बँकेला परमिशन दिलेली असते चालू करण्यासाठी. जर बँकेने पैसा बुडवला तर लोक आरबीआय कडेच जातात. तसं स्टॉक मार्केटमध्ये जर काही गडबड झाली किंवा
काही कमी जास्त झालं तर आपल्याला प्रोटेक्ट कोण करते? सेबी करते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सो हे सगळे जे नियम आहेत हे सेबीनं बनवले आहेत स्टॉक मार्केटचे. ओके. सो आता दोन एक्सचेंज आहेत, एक एनएससी आहे, बीएससी आहे. एनएससी वर 2,500 कंपनी लिस्टेड आहेत, बीएससी वरती, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती टोटल ज्या कंपनी लिस्टेड आहेत त्या आहेत 7,500पेक्षा जास्त कंपनी. आता ह्या कंपन्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरच्या आहेत, वेगवेगळ्या काही क्षेत्रातल्या आहेत. वेगवेगळे क्षेत्र म्हणजे काय? आता महिंद्रा ऑटोमोबाईल कंपनी, टीसीएस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आयटी कंपनी, इन्फोसिस आयटी कंपनी, सन फार्मा फार्मा कंपनी, बरोबर. नंतर IRCTC रेल्वेची कंपनी, बरोबर. इंडियन ऑइल अँड गॅसची कंपनी, अशा सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये आहेत, वेगवेगळ्या सेक्टरच्या. ओके. सो याला मार्केटनं कॅटेगराईज केलेलं आहे वेगवेगळ्या इंडायसिस मध्ये. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात इंडायसिस. सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत त्या एक कॅटेगराईज केलेल्या, त्याला इंडायसिस म्हटलं जाते. त्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या सारख्या नाहीत. उदाहरणार्थ ऑटोमोबाईल कंपनी आहे, मारुती आहे, महिंद्रा आहे, टाटा आहे, त्याच्यामध्ये आयशर मोटार आहे, 4-5 कंपन्या आहेत. आता या सगळ्या कंपन्या ज्या आहेत यांचं जे कॅपिटल आहे, भांडवल, त्यांच्याकडे जो पैसा आहे तो सारखा आहे असेल का? नाही. ऑब्विसली नो. लहान मोठ्या आहेत. हा बोला. बँकिंग. येस, बोला. बँकिंग कंपन्या. माझं जे आहे ते बरोबर. ज्या ओके, प्लीज डिस्टर्ब नका करू, तुमचा माईक बंद करा. ओके. बँकिंग कंपन्या, बँका वेगवेगळ्या आहेत आपल्या. SBI आहे, HDFC आहे, ICICI ऍक्सिस आहे. ह्या वेगवेगळ्या बँक्स आहेत, बरोबर. ह्या सगळ्या वेगवेगळ्या बँक्स आहेत. आता ह्या बँकचं पण भांडवल वेगवेगळं आहे. सर्वात मोठी बँक आहे HDFC, भारतातली सर्वात मोठी बँक आहे HDFC. त्यानंतर आहे ICICI ऍक्सिस, त्याच्यानंतर SBI चा नंबर येतो किंवा 6व्या नंबर, बरोबर. पैशानं ब्रांच किती आहेत ते नाही म्हणायचं आहे मला, पैसा कोणत्या बँकेकडे जास्त आहे. ओके. सो असे जेवढे सेक्टर आहेत मार्केटमधले, तुम्हाला मी ते सेक्टर आता दाखवतो. माझी स्क्रीन व्हिजिबल आहे का सांगा सगळ्यांना? स्क्रीन व्हिजिबल आहे माझी? येस. येस, मला कन्फर्मेशन द्या कोणीतरी. ओके, थँक्यू. ओके. सो ही NSE इंडियाची वेबसाईट आहे. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजची गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे. आपण खूप साऱ्या वेबसाईट बघितल्या असतील. ही वेबसाईट खूप मोठी आहे. ही वेबसाईट किती रुपयाची आहे माहिती आहे? तुम्हाला मी सांगतो किती रुपयाची आहे. तर 459 लाख कोटी रुपयाची. इथे बघा, 460 रुपयाची वेबसाईट आहे. 407 लाख कोटी. कारण की भारतातल्या सगळ्या टॉप सगळ्या कंपन्या ज्या आहेत ते इथे लिस्टेड आहेत. 2,500 कंपन्यांचा पैसा इथं आहे. तर इथून रेग्युलेट होतात सगळ्या कंपन्या. ओके. सो ही सर्वात महाग वेबसाईट आहे. ओके ना. आता इथे बघा, एक तुम्हाला मी डेटा दाखवतो. इथे काय आहे? हा सेक्टोरल इंडायसिस शब्द दिसत आहे सगळ्यांना? आय होप सगळ्यांना दिसत असेल. ओके. निफ्टी ऍटो म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरच्या कंपन्या. फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे फायनान्स देणाऱ्या कंपन्या. FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, जे ITC आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपन्या ज्या आहेत, नेसले सारख्या कंपन्या, त्यांना FMCG कंपन्या म्हणतात. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, TCS आहे, विप्रो आहे. मीडिया म्हणजे न्यूजवाल्या कंपन्या आहे, टीव्ही वाल्या कंपन्या. ओके. मेटल म्हणजे टाटा स्टील सारख्या कंपन्या, जिंदाल सारख्या कंपन्या. फार्मा म्हणजे फार्मसीच्या कंपन्या. हे काय आहेत? हे सगळे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. हे सगळे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. या सेक्टरमध्ये कंपनीज आहेत. म्हणजे 10 कंपन्यांचा सेक्टर, 15 कंपन्यांचा सेक्टर, 20 कंपन्यांचा सेक्टर. उदाहरणार्थ तुम्हाला मी इथल्या काही कंपन्या दाखवतो सेक्टर मधल्या.
कुठलं सेक्टर ओपन करू? मी तुम्हाला दाखवतो आयटी. आयटी सगळ्यांच्या ओळखीचं आहे. आयटी इथे निफ्टी आयटी लिहिलेलं आहे. मी आयटी वर क्लिक करतो. ओके. आयटी वर क्लिक केल्यानंतर इथे बघा आयटी मध्ये किती कंपनीज आहेत? इथे 8 आणि 2 10 कंपनीज आहेत. ऍडव्हान्स 8 आहे, डिक्लाइन 2 आहे. टोटल आयटी मध्ये किती कंपनीज आहेत? 10 कंपनीज आहेत. ऍडव्हान्स म्हणजे की काल काल बाजार चालू होता, काल म्हणजे फ्रायडेला. ओके. तर 10 पैकी 8 कंपन्यांच्या शेअरची प्राइस वाढली आहे. डिक्लाइन 2 म्हणजे 2 कंपन्यांच्या शेअरची प्राइस कमी झालेली आहे. याचा अर्थ हा नाही की कंपन्या प्राइस वाढली म्हणजे कंपनी खूप चांगली आहे आणि प्राइस कमी झाली म्हणजे कंपनीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. ओके. सो 8+2 10 कंपन्या आयटी सेक्टरमध्ये आहेत. ऍडव्हान्स 8, डिक्लाइन 2. ओके. कोणकोणत्या कंपन्या आहेत आयटीच्या? हे बघा, इथे लिस्ट आहे. एमपी हॅसिस, इन्फोसिस, विप्रो, एफएस, एससीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, कॅफोर, एलटीएम, एल&टी, पर्सिस्टंट. ओके. ह्या कंपन्या आहेत आयटी मध्ये. बरोबर. 10 कंपन्या. आणखी एक सेक्टर तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. मी प्रिव्हियस पेजवरती पुन्हा येतो. ओके. आता दाखवतो तुम्हाला मी ऑटोमोबाईल सेक्टर. इथे बघा निफ्टी ऑटो आहे. ओके. ऑटोमोबाईल मध्ये किती कंपन्या आहेत सांगा बरं, आता तुम्ही सांगा. किती कंपन्या आहेत? सांगा, म्हणजे मला कळेल मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत आहे. गुड. 15 कंपनीज आहेत. ओके. कोणाला हे इथपर्यंत समजलं नाही विचारा. मी तुमच्या क्वेश्चनचे आन्सर करतो इथपर्यंत. आतापर्यंत जे मी बोललो आहे त्याच्या संबंधित फक्त प्रश्न विचारा, बिनधास्त विचारा. समजलं सगळं? नक्की? घाबरायचं नाही. विदाऊट एनी हेजिटेशन तुम्ही प्रश्न विचारू शकता. शेअर मार्केटमध्ये लॉस कव्हर झाला. ओके, सगळं समजत आहे. व्हेरी गुड. एनईसी आणि बीएससी मध्ये काय डिफरन्स आहे सांगतो मी थोडा वेळ. गुड, चांगला प्रश्न आहे. एनएससी नाही, ते एनएससी नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज. बीएससी आहे बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज. गुड. ओके, सांगतो मी थोड्या वेळ. ओके. हे ऑटोमोबाईल सेक्टरच्या कंपन्या मी ओपन केल्या आहेत. किती आहेत ऑटोमोबाईल मध्ये? बोश, बालकृष्णा, भारत फोर्ज, टी इंडिया, हिरो, हिरो मोटर कॉर्पोरेशन, बजाज, महिंद्रा, एक्साइड, अशोक लेलँड, टाटा मोटर्स, टीव्हीएस, एमआरएफ. ह्या सगळ्या कोणत्या कंपन्या आहेत? ह्या ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या कंपनीज आहेत. बरोबर. असे टोटल 14 ते 15 सेक्टर एनएससी वर आहेत. एनएससी म्हणजे या नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती. ओके. असे 14 ते 15 सेक्टर आहेत. आता हे एक प्रश्नाचं आणखी, की आता ह्या ज्या कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्या सारख्या असतील का? सारख्या मी जेव्हा म्हणतो सारख्या कंपन्या म्हणजे त्यांचं कॅपिटल, त्यांचं भांडवल ऑब्व्हियसली नाही. सगळ्या कंपन्यांचं जे भांडवल आहे ते वेगवेगळं आहे. ज्याला म्हणतात मार्केटच्या भाषेत मार्केट कॅपिटल. सगळ्यांचं जसं आपल्या सगळ्यांचं इन्कम जे आहे ते वेगवेगळं आहे, आहे ना. आपल्याकडे जे ऍसेट्स आहेत, पैसे आहेत ते वेगवेगळे आहेत. आपण जेवढे लोक आहोत इथं सगळ्यांचं वेगवेगळं आहे. बरोबर. तसं कंपन्यांचं पण भांडवल सगळ्यांचं वेगवेगळं आहे. सगळ्यांचं वेगवेगळं आहे. बरोबर. इथपर्यंत काही डाऊट? नो, नसेल. आय होप डाऊट नसेल इथपर्यंत. आता असे टोटल 14-15 सेक्टर मार्केटमध्ये आहेत. एक्सचेंजनं काय केलं? एक्सचेंज एक्सचेंज म्हणजे मी म्हणतो हे एनईसी नॅशनल स्टॉक एक्सचेंज विथ द परमिशन ऑफ सेबी. सेबीच्या परमिशन नुसार एक्सचेंजनं काय केलं? सेबीच्या नियमानुसार ह्या जेवढ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या सेक्टरच्या, प्रत्येक सेक्टरची जी टॉपची कंपनी आहे, प्रत्येक सेक्टरच्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत, टॉपच्या. आता सपोज एखाद्या सेक्टरमध्ये जास्त कंपनी आहेत, आयटी सेक्टर आहे त्याच्यात जास्त कंपन्या, बँकिंग सेक्टर आहे त्याच्यात जास्त कंपन्या, ऑइल अँड गॅसमध्ये जास्त कंपन्या आहेत. त्या प्रत्येक सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत त्या सेक्टरच्या कंपन्यांमधून 2-2, 3-3, 4-4 कंपन्यांची एक लिस्ट बनवतो.
एक लिस्ट बनवली. ओके, अशी लिस्ट बनवली टोटल 50 कंपन्यांची. मला म्यूट होऊ द्या सगळ्यांना. ओके, डिस्टर्बन्स येणार नाही, महत्वाचा टॉपिक आहे. ओके, सगळ्यांना म्यूट केला. ओके, सो टोटल अशा सगळ्या कंपन्यांची ज्या वेगवेगळ्या सेक्टर मधल्या कंपन्या आहेत, त्या सेक्टर मधल्या कोण्या सेक्टर मधल्या 2 कंपन्या, एखाद्या सेक्टर मधल्या 3, एखाद्या सेक्टर मधल्या 4, अशा प्रत्येक सेक्टरच्या 2-2, 3-3, 4-4 कंपन्यांची एक वेगळी लिस्ट बनवून अशा टोटल 50 कंपन्यांची लिस्ट एक्सचेंजनं बनवू. किती कंपनीची लिस्ट बनवली? टोटल 50 कंपनीज, 50. त्याच्यात कंपन्या 50 कंपन्या ज्या ऍड केलेल्या आहेत त्याचा क्रायटेरिया काय ठेवला हे महत्वाचं समजून घ्या. ज्या 50 कंपन्या ऍड केलेल्या आहेत त्या 50 कंपन्यांचा क्रायटेरिया काय आहे. जे टोटल स्टॉक मार्केटमध्ये कंपनीज आहेत त्यांना वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आधी ऍड केलं, वेगवेगळ्या इंडायसेसमध्ये, आयटी वाल्या, ऑटोमोबाईल वाल्या, एफएमसीजी वाल्या, मेटल वाल्या. ओके, नंतर त्याच्यातल्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत त्या त्या सेक्टर मधल्या, जसं बँकिंग सेक्टर मधली सर्वात मोठी कंपनी आहे एचडीएफसी आहे, ऍक्सिस आहे, आयसीआयसीआय आहे आणि एसबीआय आहे, हे त्या लिस्टमध्ये ऍड केल्या. ऑटोमोबाईल मधली सर्वात मोठी कंपनी मारुती आहे, मारुती ऍड केली, त्याच्यामध्ये महिंद्रा ऍड केली, टीव्हीएस मोटर ऍड केली. बरोबर. ऑइल अँड गॅस मधली हिंदुस्तान पेट्रोलियम घेतली, भारत पेट्रोलियम त्याच्यामध्ये ऍड केली. एफएमसीजी मधली आयटीसी कंपनी घेतली, आयटीसी म्हणजे गोल्डटॅक वाली कंपनी. ओके, आयटीसी घेतली त्याच्यामध्ये. बरोबर. नंतर नेस्ले त्याच्यामध्ये घेतली एफएमसीजी मधली. ओके, नंतर ज्या फायनान्स करणाऱ्या कंपन्या आहेत, बजाज फायनान्स सारख्या कंपन्या. ओके, आणखी खूप साऱ्या छोट्या मोठ्या फायनान्स करणाऱ्या कंपन्या ते त्याच्यामध्ये ऍड केली. फार्मास्युटिकल कंपन्या, ज्या मेडिसिन फार्माच्या कंपन्या आहेत, हॉस्पिटलवाल्या कंपन्या ज्या आहेत, सन फार्मा आहे, डॉक्टर रेड्डी आहे, ते त्याच्यामध्ये ऍड केलं. त्या सेक्टरमधले खूप साऱ्या कंपनीज आहेत, पण त्या सेक्टरची जी टॉपची कंपनी आहे जिचं भांडवल जास्त आहे अशा सिलेक्टेड कंपन्या चा एक वेगळा ग्रुप बनवला. तो ग्रुप बनवला 50 कंपन्यांचा आणि त्याला एक्सचेंजनं नाव दिलं निफ्टी 50. काय नाव दिलं? निफ्टी 50. हा शब्द आपण खूप आधीपासून ऐकत असू, लहानपणापासून. निफ्टी 50, निफ्टी 50, निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज टॉप 50 कंपनीज. नॅशनल एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज 50 टॉप 50 ग्रुप ऑफ टॉप 50 कंपनीज. द ग्रुप ऑफ टॉप 50 कंपनीज म्हणजे कोणत्या 50 कंपनीज? ज्या वेगवेगळ्या सेक्टर मधल्या टॉपच्या कंपन्या त्यांना घेऊन निफ्टी 50 बनलेला आहे. बरोबर. आता हे बनवण्याची गरज का पडली एक्सचेंजला? की ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या सेक्टरच्या आहेत. ओके, ह्या वेगवेगळ्या सेक्टरच्या आहेत आणि ह्या कंपन्या ज्या आहेत त्या सेक्टरचं रिप्रेझेंटेशन करतात. त्या सेक्टरचं रिप्रेझेंटेशन. आता सेक्टरचं रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? ही थेरी मी जे सांगतो ना, ही तुम्हाला समजली ना, महत्वाची थेरी आहे. तुमची मार्केट विषयीची जी सायकोलॉजी आहे ना, जी मेंटॅलिटी जी आहे ना, ती पूर्ण बदलून जाईल. लक्षात घ्या. तुम्हाला काहीतरी वाटेल की मला काहीतरी वेगळं आज मी शिकलो, समजलो. ट्रुथ जे असते ना, एखाद्या गोष्टी आपल्याला रिअलाइज होते ना, तसं तुम्हाला वाटेल की हो एखाद्याबद्दल मला खरं समजलं, खोटं समजलं, तो कसा आहे समजलं, तसं तुम्हाला काहीतरी रिअलाइज होईल. लक्षात घ्या, ही थेरी समजून घ्या. ओके, प्लीज आपण कंटिन्यू करू. सो निफ्टी 50, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज टॉप 50 कंपनीज. आता ह्या 50 कंपन्या काय ऍड केल्या, त्याच काय घेतल्या, त्याच्या मागे मेंटॅलिटी काय आहे, सायकोलॉजी काय आहे, लॉजिक काय आहे, की 30 कंपनी काय घेत. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की ऑटोमोबाईल कंपन्यांचं बेस्ट एक्झाम्पल आहे समजण्यासाठी. आता महिंद्रा कशाची कंपनी आहे? काय बनवते महिंद्रा? पूर्ण गाडी बनवते. बरोबर. मारुती पूर्ण गाडी बनवते, आयशर मोटर गाडी बनवते. बरोबर. एमआरएफ काय बनवते सांगा बरं, चॅट बॉक्स मध्ये सांगा. एमआरएफ काय बनवते? काय बनवते? एमआरएफ टायर बनवते. बोश बोश कंपनी पण आहे, काय बनवते माहिती आहे? मेकॅनिकल पार्ट्स बनवते. बरोबर. एक्साईट कंपनी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आहे, काय बनवते एक्साईट कंपनी? ऑटोमोबाईल सेक्टरच्या कंपन्यांमध्ये काय बनवते? बॅटरी.
हे बॅटरी बनवते. पण ह्या कंपन्या कशामध्ये आहेत? ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. आता मला सांगा, जर मारुतीच्या गाड्या सेल नाही झाल्या, मारुतीच्या गाड्या जर सेल नाही झाल्या, महिंद्राच्या गाड्या सेल नाही झाल्या, टाटाच्या गाड्या सेल नाही झाल्या, किंवा कोणतीही गाडी बनवणारी कंपनी त्याच्या जर गाड्या सेल नाही झाल्या, तर टायरचे बिझनेस चालतील का? टायरच्या कंपन्या चालतील का? ग्लास बनवणाऱ्या कंपन्या चालतील का? आरशे बनवणाऱ्या कंपन्या चालतील का? बॅटरी बनवणारी कंपनी चालेल का? नाही. नाही चालणार. बिलकुल नाही चालणार. जर गाड्यांचा सेल नाही होत आहे तर लोक फक्त टायर घेतील का? किंवा ते गाड्या बनवणाऱ्या कंपन्या टायर घेऊन काय करतील जर गाड्यांचा सेल नाही होत आहे? काही होणार. सो याच्यात मार्केट लीडर कोण आहे? मेन गाडी बनवणारी कंपनी. आणि त्याच्यावर डिपेंड कोणत्या कंपन्या आहेत? ह्या टायर बनवणार. बरोबर. म्हणजे मार्केट लीडर कोण झालं त्या सेक्टरचा? त्या सेक्टरचा लीडर कोण झालं? ऑटोमोबाईल सेक्टरचा जो गाड्या विकतो तो, जो गाड्या विकतो तो त्या सेक्टरचा लीडर झाला. मग या निफ्टी 50 मध्ये ज्या कंपन्या ऍड केलेल्या आहेत त्या लीडर ऍड केलेल्या आहेत. फक्त त्या सेक्टरचे जे लीडर्स आहेत, त्या सेक्टरचे जे बॉस आहेत, त्या कंपन्या त्याच्यात ऍड केलेल्या आहेत. टोटल 2,500 कंपन्या आहेत. 2,500 कंपन्यांना कॅटेगराईज केलं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कॅटेगराईज केलं. आणि त्या सेक्टरचा जो लीडर आहे, जो बॉस आहे, जी कंपनी लीडर आहे त्या सेगमेंटची, त्यांना घेऊन निफ्टी 50चा एक ग्रुप बनव, टॉप 50 कंपन्यांचा. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात निफ्टी 50 किंवा इंडेक्स. काय म्हणतात? इंडेक्स. इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, आपल्या मराठीमध्ये म्हणतो ना आपण अनुक्रमणिका. ही अनुक्रमणिका जी आहे, ही अनुक्रमणिका काय रिप्रेझेंट करते, काय दर्शवते? त्या पूर्ण एंटायर मार्केटला ते रिप्रेझेंट करते. कोण? ही अनुक्रमणिका. एंटायर मार्केटला पूर्ण. जर हे करण्याच्या मागे काय लॉजिक आहे, काय थेरी लावली, एक्सचेंजनं काय सायकोलॉजी ठेवली, सेबीनं काय लॉजिक लावलं त्याच्या मागे, काय अभ्यास केला एक्सपर्ट्सनी, की मारुतीलाच काय घ्यायचं, MRF ला का नाही घ्यायचं त्याच्यामध्ये? कारण की ही लीडर आहे. जर लीडर वर्क होत असेल, लीडरचा बिझनेस व्यवस्थित चालत असेल, तर त्याच्यावर जे डिपेंडंट कंपनीज आहेत त्यांचा पण बिझनेस मूव्ह होईल, त्यांचा पण बिझनेस चालेल. असं हे प्रत्येक सेक्टरच्या बद्दल केलं. बँकिंग सेक्टर मधली सर्वात मोठी कंपनी HDFC आहे. सर्वात मोठी SBI आहे, ऍक्सिस आहे, ICICI आहे. जर ह्या लीडर कंपन्या जर चांगले वर्क करत असतील, आता या कंपन्याचा बिझनेस काय? लोकांना लोन देणं. मेन बिझनेस काय यांचा? लोकांना लोन देणं. एकाकडून पैसे घेतील, माझ्याकडून पैसे घेतील 10,000 रुपये, तिकडे 8,000 रुपये दुसऱ्याला लोन देतील, 2,000 रुपये त्यांच्याकडे ठेवतील बिझनेस करायला. बरोबर. आणखी दुसऱ्याकडून ते 1,00,000 रुपये घेतील, त्यातले 50,000 रुपये दुसऱ्याला लोन देतील. हा बिझनेस आहे त्यांचा. जर यांचा हा बिझनेस नाही चालला, लोकांनी पैसे नाही टाकले, पण मोठी बँक आहे त्याच्यात लोकांनी पैसे नाही टाकले, किंवा त्यांनी लोकांना त्यांच्याकडून लोकांनी लोन नाही घेतलं, तर त्याचा बिझनेस चालेल का? नाही. मग जे मोठी बँकचा बिझनेस नाही चालत, तर छोट्या बँकेचा बिझनेस चालेल का? ऑब्व्हियसली नाही. नाही चालेल. जर एवढं मोठं मार्केट लीडरचा बिझनेस नाही चालत, तर छोट्या कंपन्या पण नाही चालतील, छोट्या बँक्स पण नाही चालतील. प्लीज म्हणजे स्क्रीन सोबत कोणी काही करू नका. ओके. नाव. सो हे टॉप 50 कंपन्या बनण्याच्या मागे काय लॉजिक लावलं, की जे मार्केट लीडर आहेत ते त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि मार्केट लीडर जर चांगला परफॉर्म करत असतील, तर बाकीच्या कंपन्याही चांगल्या परफॉर्म करत आहेत, असा एक निष्कर्ष एक्सचेंजने काढला. आणि मार्केट लीडरनुसार म्हणजे या टॉप 50 ज्या कंपन्या आहेत, हे जे इंडेक्स आहेत, इंडेक्सवरून आपल्या एंटायर मार्केटला ट्रॅक करण्याची पद्धत चालू झाली इंडेक्सवरून. म्हणजे या 50 कंपन्यांचा परफॉर्मन्स जर बरोबर असेल, या 50 कंपन्यांच्या शेअरची प्राइस जर वाढत असेल, 50 कंपन्यांच्या शेअरची प्राइस जर कमी होत असेल, जर प्राइस वाढली 50 कंपन्यांच्या शेअरची, तर आपल्या देशाचं मार्केट वर गेलं. जर 50 कंपन्यांच्या शेअरची प्राइस कमी झाली, तर आपल्या देशाचं मार्केट खाली आलं. प्राइस वाढली, मार्केट वर गेलं, प्राइस कमी झाली, मार्केट खाली आलं. आणि या 50 कंपन्या ज्या आहेत, या 50 कंपन्यांच्या शेअरच्या प्राइसवरून एक कॉमन प्राइस त्यांनी कॅल्क्युलेट केली. म्हणजे ज्याला म्हणतो आपण एक काय म्हणतो, बेंचमार्क प्राइस. 50 कंपन्या आहेत, त्यांची एक इंडिव्हिज्युअल शेअर प्राइस आहे, पण या 50 कंपन्यांच्या शेअरच्या प्राइसला एक सेपरेट प्राइस पण देण्यात आली, एक ट्रॅक करण्यासाठी. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात इंडेक्स प्राइस. ती 1996ला 1,000 रुपये होती. इंडेक्सची जी प्राइस आहे ती 1996ला 1,000 रुपये होती. म्हणजे जेव्हा या 50 कंपन्या स्थापन केल्या, 50 कंपन्या जेव्हा मार्केटमध्ये स्थापन केल्या, तर या 50 कंपन्यांना एक व्हॅल्यू दिली. जी व्हॅल्यू दिली, व्हॅल्यू म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण त्याला, आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ट्रॅकिंग लाईन, ट्रॅक करायसाठी त्यांना व्हॅल्यू दिली. उदाहरणार्थ ट्रॅक करायसाठी लाईन दिली म्हणजे तुम्हाला छानसं उदाहरण देतो मी. प्लीज स्क्रीनवर कोणी काहीही लिहू नका, प्लीज. ओके. ट्रॅक करायची व्हॅल्यू म्हणजे काय? आता सपोज आपल्याकडे गाडी आहे,
गाडी असते आपली. आपली गाडी काही किलोमीटर चाललेली आहे. उदाहरणार्थ तुमची गाडी 10,000 किलोमीटर चाललेली आहे. आता तुम्हाला उदाहरणार्थ पुण्याहून जायचं आहे मुंबईला. पुण्यावरून मुंबईला जायचं आहे, तुमची गाडी 10,000 किलोमीटर चाललेली आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे की आता पुण्यावरून मुंबई किती किलोमीटर आहे. मग आता ऑलरेडी तुमची गाडी 10,000 किलोमीटर चाललेली आहे आणि तुम्हाला पुणे ते मुंबई किलोमीटर काढायचं आहे. मग तुमच्यासाठी झिरो काय होईल? झिरो व्हॅल्यू पुण्याची होईल, की आता पुण्यावर आहे मी, झिरो आहे सध्या. एक तुमच्यासाठी ट्रॅकिंग व्हॅल्यू झाली झिरो. आणि तुम्ही मुंबईत पोहोचल्यावर तुमच्या गाडीचं जे मीटर आहे ते 10,500 झालं. मीटर जे होतं गाडीचं ते 10,000 आहे, होतं आधी पुण्यात होतं. आणि मुंबईत पोहोचल्यानंतर 10,500 झालं. झिरो तुम्ही पुणे ठेवलं होतं. गाडी किती किलोमीटर चालली तुमची? 500 किलोमीटर. गाडी किती किलोमीटर चालली? 500 किलोमीटर. गाडीचं मीटर किती होईल? 10,500. तुमचं ट्रॅकिंग इंडेक्स जो आहे तो झिरो स्टार्ट झाला, 500वर क्लोज झाला. झिरो स्टार्ट झाला, 500वर क्लोज झाला. म्हणजे तुम्ही ट्रॅकिंगसाठी एक किंमत दिली झिरो स्टार्ट करायसाठी. तशी या 50 कंपन्यांना ट्रॅक करण्यासाठी एक्सचेंजनं एक किंमत दिली होती 1,000 रुपये 1996ला. 1996ला एक्सचेंजनं यांना 1,000 रुपये व्हॅल्यू दिली होती. म्हणजे या 50 कंपन्यांच्या शेअरची प्राइस जी आहे ती कशी ट्रॅक करायची, ओके, त्याच्यासाठी 1,000 रुपये व्हॅल्यू दिली. मग तेव्हापासून 1996 पासून बाजारात खूप चढ उतार आले. खूप वेळा बाजार खाली आला, ओव्हर गेला, बिझनेस खाली गेले, ओव्हर गेले, भूकंप आला, टेररिस्ट अटॅक झाला, रेल्वे पलटली, विमान कोसळलं, भांडण झालं, सरकार बदललं, मंत्री बदलले, घोटाळे झाले, खूप काही काही झालं 1996 ते आतापर्यंत. बरोबर. त्याचा परिणाम बाजारावरच पण झाला. त्याच्यानुसार बाजारामध्ये बदल होत गेले, खूप सारे बदल होत गेले. पण बाजार जो आहे तो चालूच राहिला. कधी खाली गेला, कधी वर गेला. बाजार जो आहे तो, बाजार इज नथिंग बट बिझनेस. बाजार खालीवर गेला, खालीवर गेला, खालीवर गेला, पण बाजार बंद कधी झाला नाही. कोविडमध्ये सगळं जग बंद होतं पण बाजार चालू होता, मार्केट चालू होतं. ते जे 1,000 रुपये आहेत 1996ला, जे लोकांनी इन्व्हेस्ट केले होते, जो ट्रॅकिंग इंडेक्स होता 1,000 रुपयाचा, तो आजची तारीख आहे 6 जुलै. 6 जुलैला तो इंडेक्स झालेला आहे 25,461 रुपयाचा. किती रुपयाचा झालेला आहे? 25,461 रुपये. ज्या लोकांनी 1996ला 1,000 रुपये इंडेक्समध्ये गुंतवले, इंडेक्समध्ये म्हणजे गुंतवले म्हणजे कुठं गुंतवले पैसे, कुठे इन्व्हेस्ट केले? 50 कंपन्यांमध्ये. 50 कंपन्या कोणत्या? टॉपच्या 50 कंपन्या. त्या टॉपच्या काय आहेत? त्या सेक्टरच्या रिप्रेझेंट करतात प्रत्येक सेक्टरला. त्या सेक्टरच्या ते लीडर कंपनीज आहेत. सेक्टर जे आहेत कोणते कोणते मी सांगितले तुम्हाला ते सेक्टर. आणि सेक्टरमध्ये कोणत्या कंपन्या आहेत? पूर्ण भारतातल्या कंपन्या. पूर्ण भारतातल्या कंपन्या त्या सेक्टरमध्ये आहेत. बरोबर. म्हणजे या 50 कंपन्यांना किती महत्व आहे. आणि या 50 कंपन्यांची जी व्हॅल्यू होती, जी 1,000 रुपये होती व्हॅल्यू, ती आता किती झाली? 25,461. म्हणजे ज्यांनी 1,000 रुपये गुंतवले तेव्हा त्यांचे किती झाले? 25,461. 25,400 किती पट पैसा झाला? 1,000 रुपयाचे किती झाले? 25,461 रुपये. हे तुम्हाला मी इथेही दाखवतो. तर ही रिअल व्हॅल्यू आहे. ही वेबसाईट माझी नाही, तुमची नाही, ही सरकारी वेबसाईट आहे. ही वेबसाईट सरकारी आहे. आणि गुगलवर सिम्पली साधं जरी तुम्ही टाईप केलं ना, एनएससी बेस व्हॅल्यू, त्याला तर बेस व्हॅल्यू, ओके, एनएससीची बेस व्हॅल्यू किती होती? ते एनएससीची बेस व्हॅल्यू आहे किती? 1,000 रुपये. तुम्हाला मी इथं तुमच्यासमोर गुगलवर टाईप करून दाखवतो एनएससी बेस व्हॅल्यू. ओके, एनएससी बेस प्राइस किती? 1,000 रुपये. दिसते गुगल? नोव्हेंबर 1995, सॉरी मी 96 म्हटलं. किती आहे? 1,000 रुपये एनएससी ची बेस व्हॅल्यू. ऍक्च्युली स्थापन झालं होतं हे 95ला, ऍक्च्युअली जे काम आहे ते 96 पासून चालू झालेलं आहे. ओके, इथपर्यंत समजलं? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा कोणाकोणाला इंटरेस्ट येत आहे, आवडत आहे. येस, लाईक, गुड, व्हॉट एव्हर. समजत आहे सगळ्यांना? काही नवीन शिकायला मिळत आहे? येस, हॅपी, गुड. तुम्ही हॅपी तर मी हॅपी. ओके, येस, सगळेजण सांगा. ओके, मी काही देत आहे, तुम्ही काही घ्या. एवढा पण आपल्यामध्ये लॅक्सिटी नसली पाहिजे
की कोणी बोलत आहे आपण आपला रिव्ह्यू देऊ नाही. रिव्ह्यू द्यायचा, आपण स्वतंत्र देशात राहतो. ओके, बोलायचा अधिकार आहे आपल्याला, नाहीतर खूप सारे देशात तिथे बोलायचा अधिकार नाही. आपल्याला अधिकार दिलेला तर नक्की बोलायचं. ओके, आवडत आहे? गुड. ओके, पैसे कमवायचे आहेत तर आपल्याला एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल. बरोबर, खूप मेहनत घ्यायची आहे पैसे कमवताना. पैसे कमावणं सोपं नाही, लक्षात घ्या. पैसे कमावणं बिलकुल सोपं नाही. ज्यांना असं वाटतं पैसे कमावणं खूप सोपं आहे, ते गरीबच आहेत. ते स्वप्नातच राहतात, विचारातच त्यांचं आयुष्य संपून जाते आणि निघून जातात. पैसे कमावणं सोपं नाही, प्रचंड मेहनत आहे, डेडिकेशन आहे, हार्डवर्क आहे, झोप नाही, डोक्याला शांतता मिळत नाही. ओके, खूप स्ट्रगल आहे, ट्रबल आहे. ज्यांना असं वाटतं पैसे कमावणं सोपं आहे, सोपं नाही, बिलकुल सोपं नाही. ओके, नाव. ओके, आवडलं? हॅपी? चला, गुड. चला तर पुढे. ओके, नाव आता ट्रॅकिंग व्हॅल्यू चेक केली. 1,000 रुपयाचे किती झाले? 25,000 चेक झाले. किती किती पैसे पट झाले? 1995 ला सोनं किती रुपयाचं होतं तुम्हाला माहिती आहे का? 1995 ला ज्या लोकांनी 1,000 रुपये सोन्यात गुंतवले होते, ते 1,000 रुपयाच्या सोन्याचे किती रुपये झाले असतील? म्हणजे हे कशासाठी म्हणतो माहितीये का मी? की जर 1,000 रुपये गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले असते, तर त्या गोल्डचे किती रुपये झाले असते 1,000 रुपयाचे, आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर किती झाले असते, हे त्याच्यासाठी विचारतोय. आपण एका कुठल्याही कंपनीवर पैसा इन्व्हेस्ट केलेला नाही, किंवा मी जे सांगतोय कोण्या एका पर्टिक्युलर कंपनीबद्दल नाही सांगत, मी एंटायर मार्केटबद्दल तुम्हाला सांगतो. एंटायर मार्केट. आणि हे जे नॉलेज मी तुम्हाला देतोय ना, हे तुम्हाला हे सगळं पेड आहे. जे लाखो रुपयाचे जे कोर्सेस आहेत ना, तिथं हेच शिकवतात. मी जवळजवळ 12 वर्षापासून मार्केटमध्ये आहे, स्टॉक मार्केटपासून. खूप साऱ्या लोकांचे कोर्सेस पाहिले, बघितले, ऐकले, सांगितले. मराठी माणसांना तर त्या गोष्टीपासून खूप लांब आहे, चीड आहे मराठी माणसाला. मराठी माणसाला जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत, आता कोणाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला, पण जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, ज्यांचं मोनोपोली आहे मार्केटमध्ये, ज्यांचा दबदबा आहे जास्त, खूप जास्त राजस्थानी गुजराती लोकांचा दबदबा आहे मार्केटमध्ये, त्या लोकांनी महाराष्ट्रीयन माणसाला मार्केटमध्ये येण्यापासून थांबवलं आहे. चुकीचा नरेटिव्ह पसरवला. मार्केट सट्टा आहे, मार्केट गॅम्बलिंग आहे म्हणून आपल्या माइंडमध्ये लहानपणापासून ते घुसवलं आणि आपल्याला मार्केटपासून दूर ठेवलं लोकांना. आपण तेच बरं आपली शेती करत राहायची. मी चुकीचं नाही म्हणत, शेती असो किंवा नोकरी, त्या गोष्टी कुठल्या चुकीच्या नाही आहे, पण आपल्याला पुढे जाण्यापासून नक्की थांब. कोणताच धंदा बिझनेस चुकीचा नाही आहे, पण जे काय करत आहोत, नोकरी चुकीची नाहीये, पण आपल्याला आणखी पुढे जाण्यापासून तर नक्की थांबवलेलं आहे. ओके, जर हे चुकीचं जर असतं, हे वाईट जर असतं, तर सट्टा असतं, तर 150 वर्षापासून तर नक्की चालू नसतं. बरोबर आहे. एसबीआय कंपनी तर त्याच्यात बिलकुल नसते, एचडीएफसी तर बिलकुल नसते, महिंद्रा महिंद्रा टाटा मोटर्स तर बिलकुल नसते. एवढं तर ट्रूथ आहे, हे एक्सेप्ट करावं लागतं. बरोबर ना? आपण महिंद्राची गाडी घेतो, पण महिंद्राच्या शेअरमध्ये लोक पैसे गुंतवत नाही. आपण एसबीआय मध्ये एफडी करतो 10 लाख रुपयाची, पण एसबीआयचा 1,000 रुपयाचा शेअर लोक घ्यायला घाबरतात का? की स्टॉक मार्केट सट्टा आहे म्हणून मला सांगण्यात आलेलं आहे. मी टीव्हीत पाहिलं, मी पेपरात वाचलं, माझ्या चुलत्याचे पैसे बुडले, माझ्या काकाचे पैसे बुडले, मी युट्यूबवर पाहिलं. बरोबर, सगळं फेक नरेटिव्ह. कसे बुडले, काय बुडले, कोणाची चूक होती, एसबीआय बुडली का? एसबीआय बुडली का? तुम्ही एसबीआय मध्ये पैसे टाकले तर एसबीआय पण बुडणार ना. तुम्ही दुसऱ्याच्या हातात पैसे दिले, हे माझे पैसे घे, ते गुंतव शेअर मार्केटमध्ये, तो तुमचे पैसे घेऊन पळाला, त्याच्यात शेअर मार्केटचा एसबीआयचा काही दोष आहे का त्याच्यामध्ये? एसबीआयचा दोष नाही. मी तुमच्याकडून पैसे घेतो शेअर मार्केटच्या नावानं, की मला पैसे द्या, मी तुमचे पैसे गुंतवतो, तुमचे पैसे डबल करून देतो, आणि मी पैसे घेऊन जर पळालो, तर त्याच्यात मार्केटचा दोष आहे का? त्यात माझा दोष आहे. मार्केट बदनाम होते अशा. ओके, सो असा फेक नरेटिव्ह पासून दूर राहायचं. मार्केटमध्ये काहीही चुकीचं नाही आहे. इट्स अ सिस्टमॅटिक बिझनेस प्रोसेस. ओके, चला पुढे जाऊ. आय होप सगळ्यांना समजत असेल. काही डाऊट असेल तर मला विचारा. समजलं? ओके. गोल्ड 4,600 रुपये. ओके, तुझ्या प्रश्न उत्तर समजले. गोल्ड 4,600 काय आहे, मला ते समजले. ओके, गोल्ड पेक्षा इथं जास्त रिटर्न मिळालेले आहेत, हे याच्यात नो डाऊट. 1,000 रुपये 1995 गुंतवले असते तर त्याचे आपल्याला 25,600 रुपये झाले असते. ओके, चढ उतार, मार्केट खूप चढ उतार आले, राईज अँड फॉल ज्याला आपण म्हणतो. ओके, सो मी तुम्हाला आता माझी स्क्रीन दिसत आहे का? ओके, मला माझ्या अकाउंट मध्ये लॉग इन करू द्या. तुम्हाला अकाउंट मध्ये आता मी चार्ट दाखवतो, चार्ट काय असते तर.
आणि आपल्याला गुंतवणूक कशी करायची हे तर आपली थेअरी झाली, समजलं. आता आपल्याला कसं करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करायची आहे. ओके. स्क्रीन दिसते माझी आता? याला मार्केटच्या भाषेत म्हणतात चार्ट. काय म्हणतात? चार्ट. ओके. कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा मार्केटच्या भाषेत त्याला चार्ट मध्ये ग्राफ आहे हा. ओके, जे शाळेत आपण ग्राफ शिकलो ना, ते ग्राफ आहे त्या पद्धतीचे. ओके. आता होत आहे स्क्रीन शो. स्क्रीन दिसत आहे? चार्ट दिसत आहे का मला सांगा. चार्ट कोणाला नाही दिसत आहे? येस, चार्ट दिसतंय. व्हेरी गुड. चला पुढे जाऊ. ओके. सो इथे ही प्राइस दिसत आहे स्क्रीनवर, 25,461. ओके. 25,461 ही आताची प्राइस आहे. हे असा हा हा जो चार्ट आहे ना, असा खालीवर 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 खाली खालीवर 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 होत चार्ट गेलेला आहे. ओके. अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. बरोबर. ते होत होत चढ उतार जे आले, त्या चढ उतारात तिची प्राइस आहे ती शेवटी वरच गेलेली आहे. मार्केट कधीही परमनंटली खाली राहत नाही किंवा परमनंटली वर राहत नाही. मार्केट जे आहे, आपली लाईफ सायकल जशी असते ना, आपलं स्वतःच आपल्या जीवनात जसे चढ उतार येतात, तसे मार्केटमध्ये पण चढ उतार येत राहतात. आपण नेहमी खुश असतो का? असं झालं काय कधी की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खुशच आहात म्हणून? असं होत नाही. आणि असं पण होत नाही की आपण सॅड आहोत, दुखी आहोत. ओके. कारण की खूप साऱ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागते दिवसभरात. सो अकॉर्डिंगली आपलं जसा स्वभाव चेंज होतो, मूड चेंज होतो, मार्केटचं पण तसंच आहे. की जगभरात काय चालू आहे, ट्रम्प काय करतात, मोदी साहेब काय करतात, फडणवीस साहेब काय करतात, त्याच्यावरती मार्केटचा मूड डिसाईड होतो. की मी या लोकांची नावं का घेतली, ते सरकारचे मुख्य लोक आहेत. ट्रम्प जगातले मुख्य आहेत, मोदी साहेब भारतातले मुख्य आहेत, आणि फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सो सरकारचे काय निर्णय होतात, नावं म्हणजे यांचे नावं घेतले म्हणजे सरकारचे डिसिजन्स वरती. सरकार कोणत्या बिझनेससाठी काय डिसिजन घेतो, कोणते बिझनेस कसे करतात, कोणत्या बिझनेससाठी फंड अलोकेशन करतो सरकार, काही नवीन डेव्हलपमेंटसाठी पैसे देतो का सरकार, त्यावर बिझनेस चालतात, त्यावर बिझनेस रन होतात. आणि मग त्या कंपन्यांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो, आणि तो इम्पॅक्ट मार्केटमध्ये दिसतो. सरळ सिंपल लॉजिक आहे बिझनेस होते. खूप काही रॉकेट सायन्स नाही मार्केट म्हणजे. ओके. तरी ठीक आहे, आपल्याला ते शिकायचं नाही कंपन्या काय करतात. तर आपल्याला आता सरळ एका वेळेस बाजारात पैसे टाकायचे 50 कंपन्यांमध्ये. क्लिअर इथपर्यंत? कोणाला डाऊट नसेल. आता काय करायचं आहे, तुम्हाला थेरी समजली की जर्नी कशी झाली मार्केटची. आपण जे इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ते 50 कंपन्यांवरती करणार आहोत. कोणत्या 50 कंपन्या? टॉपच्या 50 कंपन्या. त्याच का कंपन्या आहेत 50च्या 50 टॉप कंपन्या? त्या वेगवेगळ्या सेक्टरच्या टॉप लीडर आहेत म्हणून, आणि त्या सगळ्या स्टॉक मार्केटला रिप्रेझेंट करतात. हे इथपर्यंत समजलं. आता मला या 50 कंपन्यांवरती एका वेळेस पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. एका वेळेस मार्केटमधून एखाद्या वेळेच्या 50 कंपन्यांपैकी एखादी कंपनी जर परफॉर्म करत नसेल, तर त्याचा आपल्याला काही जास्त फरक नाही पडत. कुठली ना कुठली कंपनी चालेल. जसं की तुम्हाला सुरुवातीला एक्झाम्पल दिलं सीझनचं, कुठला ना कुठला सीझन चालूच असेल ना. पावसाळ्यात लोक जास्त गाड्या घेत नाही पावसाळ्यात, पण पुढे सण आहेत, सणातिवाराला तर गाड्या घेतातच ना लोक. बरोबर. तेव्हा आता गाड्यांचे बिझनेस नाही चालतील तेवढे, पुढे चालतील ना. बरोबर. आता गाड्या शेअरची प्राइस म्हणा किंवा बिझनेस म्हणा, तेवढे नाही चालतील. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला मी देऊ शकतो. बरोबर. सो पण जो सेक्टर नाही चालेल त्याच्याशी सध्या मला काही करायचं नाही. मी तर पूर्ण बाजारावर पैसे टाकत आहे. जे सेक्टर चालेल त्याचा एक ऍव्हरेज होऊन माझा इन्कम जो आहे तो वाढणार आहे. त्याचा एक ऍव्हरेज घेऊन माझा इन्कम वाढणार आहे. ओके. आता याच्यात कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करत असतात एक्सचेंजनं. एक्सचेंजनं. ओके. 1900 1900 सॉरी 2002 ला. ओके. 2002 ला एक कॉन्सेप्ट चालू केला. 2002 ला एक कॉन्सेप्ट चालू केला, ईटीएफ.
सॉरी, ईटीएफ, ईटी झालं ते. ईटीएफ. ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय, की ट्रेड म्हणजे खरेदी विक्री, एक्सचेंज म्हणजे एनएससी, आणि फंड म्हणजे दाम, पैसा. ओके. एक्सचेंज ट्रेडेड फंड. मग कोणता फंड, कोणता दाम, कोणती स्कीम. ओके. फंडचा अर्थ होतो एक स्कीम पण होतो मार्केटच्या भाषेत. ओके. एक प्रकारची स्कीम. कोणती स्कीम, एक्सचेंज ट्रेडेड स्कीम किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड, असा एक त्याचा अर्थ आपण काढू शकतो. सो एक स्कीम एक्सचेंजनं स्वतः काढली. एक्सचेंज म्हणजे एनएससी विथ द परमिशन ऑफ सेबी. मी जेव्हा एक्सचेंज म्हणतो त्याच्यात सेबीची परमिशन आलेली आहे, कारण की एक्सचेंज स्वतःहून कुठलाच निर्णय फायनल करू शकत नाही. ओके. लोक स्पेशली जिथं लोक पैसे इन्व्हेस्ट करतात त्याच्या संबंधित सरकारची परमिशन त्यांना घ्यावी लागते. सो एक्सचेंज ट्रेडेड स्कीम किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात. 2002 पासून त्यांनी ती स्कीम चालू केली. कोणासाठी ही स्कीम चालू केली, सर्वसामान्य लोकांसाठी. का चालू केली, की मार्केटमध्ये खूप साऱ्या लोकांचे पैसा बुडायचा. बुडायचा म्हणजे काय, की कुठलाही अभ्यास न करता, काही न शिकता लोकांचे मार्केटमध्ये पैसे बुडायचे. लोकांचे पैसे पण ती रिक्स वाटायची. आणि उद्देश काय होता सरकारचा, की लोकांनी मार्केटमध्ये यायला पाहिजे, पैशाची गुंतवणूक केली पाहिजे. तुम्ही एफडी मध्ये पैसे आपण टाकतो, गोल्डमध्ये पैसे टाकतो, जमिनीत टाकतो, तर त्या ठिकाणी खूप जास्त पैसे आपल्याला टाकावे लागतात. जमीन खरीदणं काही 10 रुपयात किंवा 1,000 रुपयात जमीन मिळत नाही. जमिनीसाठी खूप सारे पैसे लागतात. आणि जमीन खरेदी करण्याची प्रोसेस पण खूप मोठी आहे आणि विकण्याची पण प्रोसेस मोठी आहे. असं नाही ना, की आज जमीन घेतली आणि उद्या माझं मूड झालं, मी 4 दिवसांनी विकतो, असं नाही. गोल्डचं पण तसंच आहे. आपण गोल्ड घेतो तर लवकर विकत नाही. प्लॉट घेतो, फ्लॅट घेतो, ही गुंतवणुकीचे प्रकार आहेत ना आपले. जर ह्या गोष्टी खरेदी केल्या तर त्याची प्रोसेस सोपी नाही खरेदी विक्रीची. गोल्डची तरी एकदा असू शकते, पण जमिनीची नाही. आणि आपल्या देशात खूप सारे लोक जमिनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. पण पण जमिनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं, तो पैसा आपल्याला वेळेवर मिळत नाही. बरोबर. तो पैसा वेळेवर मिळत नाही. आणि जमिनीचा जो भाव आहे, प्रत्येक गावानुसार, शहरानुसार वेगवेगळा आहे. युनिफॉर्म कॉन्स्टंट रेट नाही. पुण्यात वेगळा रेट असेल तर नागपूरला वेगळा आहे, नाशिकला वेगळा आहे, मुंबईला वेगळा आहे. सो तो एक थोडा ड्रॉबॅक आहे. सो मग याच्यासाठी लोकांनी मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करावा, हा एक सरकारचा उद्देश होता. आणि लोकांनी मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट चालू पण केले. पण काही चुकीच्या लोकांमुळे मार्केटमध्ये काही लोकांचं नुकसान झालं. आणि ते नुकसान काउंटर करण्यासाठी एक स्कीम चालू केली, एक्सचेंज ट्रेडेड फंड, ईटीएफ ज्याला म्हणतात. म्हणजे तुम्ही एका पर्टिक्युलर कुठल्याही कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट नका करू. तुम्ही ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. सिंगल कंपनीमध्ये रिक्स राहते, ग्रुप ऑफ कंपनीमध्ये रिक्स नाही राहत. सिंगल कंपनीमध्ये मग ती टाटा मोटर्स असू शकते, महिंद्रा असू शकते, इन्फोसिस असू शकते, एचडीएफसी असू शकते, कोणतीही कंपनी 2,500 पैकी. आणि ग्रुप ऑफ कंपनीज म्हणजे काय, निफ्टी 50 इंडेक्स. म्हणजे तुम्ही एका सिंगल कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट नाही करता, ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये पैसे तुमचे इन्व्हेस्ट करा. ज्यामुळे काय होईल, तुमच्या पैशांची जी रिक्स जी आहे ती कमी होईल. पैसे बुडण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे, जी शक्यता आहे, ती झिरो होऊन जाईल. झिरो का झिरो होऊन जाईल, कारण की इंडेक्सवरचा पैसा बुडणं म्हणजे मार्केट बंद होणं आहे. इंडेक्स म्हणजे काय, टॉपच्या 50 कंपन्या. टॉपच्या 50 कंपन्या बुडणं म्हणजे मार्केट बुडणं आहे. आणि मार्केट कधीच बंद होणार नाही, लक्षात घ्या. मार्केट बंद झालं, तो देश डगमगाईच गेला. आणि देश डगमगाईच गेला तर मला नाही वाटत की आपण स्वतः राहणार म्हणून त्यावेळेस. कधीच हे होणार नाही. म्हणून या स्ट्रॅटेजीला झिरो लॉस स्ट्रॅटेजी म्हणतात. झिरो लॉस इन्व्हेस्टमेंट म्हणतात. की मी 50 कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, तर माझा हेडेक कमी होऊन जातो. मला काहीही करायचं नाही. मार्केटचा प्लस पॉईंट काय माहिती आहे काय, की आपण पैसे टाकले तर आपल्याला काही करायची गरज नाही. ते ज्याला पैसे दिले तो बघेल. जसं रिलायन्सचे शेअर तुम्ही खरेदी केले, तर रिलायन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला काही करायची गरज नाही. रिलायन्सचा मॅनेजमेंट बघत बसेल काय करायचं, तर बिझनेस कसा करायचा. आपलं काम त्यांना पैसे द्यायचं आहे, आपल्या पैशांचं युटिलायझेशन त्यांचं काम आहे. अंबानी साहेब बघतील की माझ्या इन्व्हेस्टरला मला कसे रिटर्न द्यायचे आहेत. आपण 10 लाखाचे शेअर घेतले रिलायन्सचे, तर अंबानी साहेबांची जबाबदारी बनते ते, की या 10 लाखाचे गुंतवणुकीवर मला माझ्या इन्व्हेस्टरला काहीतरी द्यायचं आहे, नाही तर ते त्यांचे पैसे काढून घेतील माझ्याकडून. असे आपल्यासारखे लाखो करोडो लोक आहेत आणि अब्ज रुपये त्यांना असे मिळालेले आहेत. सो हेडॅक कोणाचं बनते, जबाबदारी कोणाची बनते, ओनरची, मॅनेजमेंटची, प्रमोटरची, पैसे दिल्यानंतर. तसंच जर आपण या 50 कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, तर आपल्या पैशाची जबाबदारी कोणाची बनते, बिझनेस रन करण्यासाठी आपल्या पैशाची काळजी घेण्याची, किंवा आपल्या पैशाचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे, याची जबाबदारी कोणाची आहे, या 50 कंपन्यांच्या प्रमोटर्सची, मॅनेजमेंटची. आपल्याला फक्त ट्रॅक करायचं आहे. मी जी गुंतवणूक केली आहे ती कशी आहे सध्या, आता बाजार कसा आहे, खाली आहे की वर आहे, खाली आहे की वर आहे, कसा आहे, मला किती सध्या प्रॉफिट आहे, लॉस आहे.
मी सध्या किती गुंतवणुकीवर मला परतावा मिळालेला आहे. कारण की हा बिझनेस आहे, मार्केट आहे. मार्केटमध्ये चढ उतार येतात, चढ उतार येतात. आता तुम्ही, आता एक्झाम्पलसाठी ज्यांना चार्टच्या बद्दल काही माहिती असेल, मी त्यांना सांगतो की उदाहरणार्थ ज्यांना चार्टच्या बद्दल माहिती आहे त्यांना विचार तुम्ही, त्यांना हे थोडं लवकर समजेल. ओके. आता हा पॉइंट आहे एक, या पॉइंटवर कोणीतरी गुंतवणूक केली आहे मार्केटमध्ये, या पॉइंटवर हा टॉप पॉइंट आहे. ओके. या पॉइंटवर मार्केटची किंमत किती होती? हाय 18,604 रुपयाचा मार्केट होतं. 18,604 रुपये. 18 म्हणजे निफ्टी फिफ्टीची किंमत होती 18,604 रुपये, हाय प्राइस. ओके. कोणता महिना आहे तो? 2021. 1/10/2021 ला, 1/10/2021 ला बाजार होता 18,604 रुपयाचा. आणि तेव्हा जर कोणी मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याने ती 18,604 रुपयाची गुंतवणूक केली, एक्झाम्पलसाठी मी म्हणतो. नंतर काय झालं? हे कोणतं? 2021 ला, 1/10/2021. त्यानंतर मी दुसऱ्या कॅन्डलवर कर्सर ठेवलं इथे, ही रेड कलरची कॅन्डल. ही कितीची कॅन्डल आहे? ही आहे 1/6/2022. म्हणजे साधारण जवळजवळ 8-9 महिन्यानंतर. तेव्हा बाजारची हाय प्राइस किती होती? 16,793. म्हणजे 2021 ला गुंतवणूक ज्यांनी केली, 7-8 महिन्यानंतर त्यांची गुंतवणूक मायनस मध्ये गेली. म्हणजे बाजार खाली आला. बाजार खाली आला. बाजार तेव्हा खाली आला. म्हणजे ज्यांनी वरच्या पॉईंटवर गुंतवणूक केली, बाजार खाली आला, ते सध्या मायनस मध्ये आहे. म्हणजे 2021 ला ज्यांनी गुंतवणूक केली ते 22 ला मायनस मध्ये आहेत. पोझिशन मायनस मध्ये आहेत, पोझिशन लॉस मध्ये आहे. ओके. पोझिशन लॉस मध्ये आहे. पोझिशन लॉस मध्ये असणं म्हणजे काय? की तुम्हाला तो घाटा झालेला नाही आहे. तुमचा पैसा जे आहे, ती तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सध्या मायनस मध्ये आहे. उदाहरण आणखी एक तुम्हाला छानसं उदाहरण देतो. सपोज तुम्ही एखादा प्लॉट घेतला आहे 1 लाख रुपयाचा. 1 लाख रुपयाचा एक प्लॉट घेतलेला आहे तुम्ही, आणि तो प्लॉट तुम्ही 2 महिन्यानंतर विक्रीसाठी काढला. आणि तुम्हाला कोणी म्हणते की तो मी 90,000ला घेतो, तुम्हाला 90,000च्या वर त्याच्यासाठी कस्टमर नाही आहे तुमच्याकडे. मग तुम्ही जर तो, तुम्ही सध्या त्याच्या लॉसमध्ये आहे की प्रॉफिटमध्ये आहे? लॉसमध्ये आहे 10,000 रुपयानं. तो विकलेला नाही तुम्ही. पण तुम्हाला जे कस्टमर आहे ते कस्टमर काय म्हणते की मला तो प्लॉट 90,000ला दे. म्हणजे तुमची जी पोझिशन आहे ती सध्या मायनस मध्ये आहे, असं आपण म्हणू शकतो. विकलेलं नाही तुम्ही. तुम्हाला तोटा कधी होईल? जेव्हा तुम्ही तो 90ला विकाल तेव्हा. तसं मार्केटचं आहे. 2021 ला ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे, तर गुंतवणूक 2021 ला केलेल्या सध्या काय आहे, ते पोझिशन त्यांची लॉस मध्ये आहे 2022 ला. पण त्यांनी ते विकलेलं नाही. त्यांना ऍक्च्युअल लॉस कधी होईल? जेव्हा ते त्या मायनस प्राइस मध्ये, कमी प्राइस मध्ये विकतील. बरोबर. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. मग त्यानंतर बघा, बाजार जो आहे तो आणखी वर गेला इथं. बाजार इथून आणखी वर गेला आणि बाजार आज पुन्हा 25,000वर आहे. म्हणजे ते लोक सगळेच प्रॉफिटमध्ये आहेत. ज्यांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली होती ते जे थांबले खाली आल्यानंतरही, तेही प्रॉफिटमध्ये गेले. आणि ज्यांनी या पॉइंटवर इन्व्हेस्टमेंट केली बाजार खाली आल्यानंतर, ते पण प्रॉफिटमध्ये आहे. सगळेच प्रॉफिटमध्ये. ज्यांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली होती, बाजार खाली आला, काही दिवसासाठी लॉसमध्ये गेले. आणि ज्यांनी इथंच इन्व्हेस्टमेंट केली होती या पॉइंटवर, ते पण प्रॉफिटमध्ये आहे. बाजारामध्ये चढ उतार येतो, बाजार खालीवर होत राहतो. ओके. बाजार खाली होता तो, याचा अर्थ हा नाही की बाजार बंद पडला, घाट्यात गेला, पैसे बुडले, बाजार बंद झाला. हा बिझनेस आहे. काय नाही, बिझनेसमध्ये कधीही चढ उतार आहे. ओके. जसं आपला पगार एखाद्या महिन्यात लवकर संपतो, एखाद्या महिन्यात चालतो. आय होप हे सगळं तुम्हाला समजत असेल. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला असाच पॉईंट शोधायचा आहे. आपल्याला कोणत्या पॉईंटवर इन्व्हेस्टमेंट करायची आहे बाजारात? सांगा बरं. 2021 वाल्या पॉईंटवर की 2022 वाल्या पॉईंटवर? सांगा. म्हणजे हा वरच्या पॉईंटवर इन्व्हेस्टमेंट करायची आहे की खालच्या पॉईंटवर इन्व्हेस्टमेंट करायची आहे? बेटर कधी राहील? 21-22 टाईप करा. म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत आहे याचा अर्थ. सांगा आन्सर प्लीज. 22. 22 बरोबर. ऑब्विसली. म्हणजे खाली. पण आता मार्केट खाली आल्यानंतर आपल्याला गुंतवणूक करायची, म्हणजे बाजार सध्या महाग आहे. जसं वर गेलेलं मार्केट आहे, वरच्या पॉईंटवर मला गुंतवणूक नाही करायची आहे, खाली आल्यानंतर मला गुंतवणूक करायची आहे. जसं सोन्याचं, गोल्डचं उदाहरण बेस्ट आहे. आपण गोल्ड कधी खरेदी करतो? मोस्टली एक काय की बाबा स्वस्त आहे, सध्या भाव खाली आलेला आहे, तेव्हा मी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो. बरोबर. पण आता गोल्ड खाली आल्यानंतर ते आणखी खालीच राहील का, किती खाली जाईल याचा अंदाज लावता येतो का आपल्याला? नाही. नाही सांगू शकत की एवढं खाली आलं आहे, आणखी खाली जाईल की इथून वर जाईल, हे आपण नाही प्रिडिक्ट करू शकत. फक्त एवढं म्हणतो की बाबा काल गोल्डचा भाव जो होता तो 10,000 रुपये आहे, फरक राहा. आज तो 9,000 आहे, थोडं स्वस्त आहे कालच्या पेक्षा, एवढं आपण नक्की म्हणू शकतो.
बरोबर. जर तो 10चा 11 झाला असेल तर गोल्ड महाग आहे, मी 11,000 भाव झाले मी घेत नाही, थोडं खाली येण्यासाठी वाट पाहतो. मग तो 5 रुपयाने हो 10 रुपयाने किती नाही हो, मी थोडं खाली येण्यासाठी वेट करतो. बरोबर. आपल्याकडे काही स्केल आहे का, किती खाली येत आहे किंवा किती खाली आल्यानंतर मला सोनं खरेदी करायचं आहे म्हणून? नाही. आपल्याकडे काही मेजरमेंट नाही, त्याचं काही टूल नाही ते चेक करायसाठी. बरोबर. मेजरमेंट टेप नाही, टूल नाही, काही यंत्र नाही की गोल्ड किती खाली आलं तरी मुद्रू. मार्केटमध्ये मात्र तसं आहे, लक्षात घ्या. मार्केटमध्ये आहे ते टूल, ते शस्त्र, ते मेजरमेंट टेप, की किती खाली आल्यानंतर मला गुंतवणूक करायची आहे. गोल्ड गोल्ड नाही, निफ्टी 50, की मला या 21 वाल्या पॉईंटवर करायचं आहे की 22 वाल्या पॉईंटवर गुंतवणूक करायची आहे, हे आपण चेक करू शकतो. आणि मला मग 22च्या पॉईंटवर आल्यानंतर मार्केटमध्ये पैसा टाकायचा आहे, 21 वाल्या पॉईंटवर नाही. जरी मार्केट पैसे किती रुपयाचं आहे ते नाही, पण ते सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे, म्हणजे खाली आलेला आहे बाजार, स्वस्त आहे बाजार सध्या, महाग नाही. स्वस्त आणि महाग म्हणजे वरच्या लेवलवर आहे म्हणजे महाग आहे, खाली आहे म्हणजे स्वस्त आहे. तो किती रुपयाचा आहे हे नाही. काल तो 10,000चा होता, आज 9,000 आहे म्हणजे तो आज स्वस्त आहे कालच्या पेक्षा. तो 9,000ला महत्व नाही सध्या, तो कालच्या पेक्षा आज नक्की स्वस्त आहे. हे बाजारमध्ये पॅरामीटर चालतात. आय होप तुम्हाला सगळं समजत असेल. ओके. नाव आता हे कसं आपल्याला चेक करायचं आहे, लक्षात घ्या. इथून पुढच्या स्टेप सगळ्या महत्वाच्या आहेत. या चार्टवर इथे काय करायचंय तुम्हाला, इथं 1M लिहिलेलं आहे. 1M. 1M म्हणजे 1 मंथ. ओके. ही जी कॅन्डल आहे ही एकेका महिन्याचं रिप्रेझेंटेशन इथे देत आहे. ओके. एक कॅन्डल एका महिन्याची. ओके. सो इथे मी 1M च्या ऐवजी इथं क्लिक करतो 1 वीक. आता काय झालं, प्रत्येक कॅन्डल जी आहे ही एका आठवड्याची झाली, म्हणजे एका आठवड्याचा परफॉर्मन्स मला इथं चार्टवर दिसत आहे. प्रत्येक वीकचं मला परफॉर्मन्स इथे दिसत आहे. वीक मार्केटमध्ये असतो मंडे टू फ्रायडे, आणि महिना असतो 1 ते 30 किंवा 1 ते 31 किंवा 1 ते 28 कॅलेंडर मध्ये, इंग्लिश कॅलेंडर मध्ये, आणि इंग्लिश कॅलेंडर वीक मंडे टू फ्रायडे आणि 1 ते 31. ओके. आता काय करायचं आहे पुढे लक्षात घ्या. इथे स्टडीज वर यायचं. स्टडीज वर आल्यानंतर इथे टाईप करायचं RSI, कॅपिटल R, कॅपिटल S, कॅपिटल I. RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, RSI. ओके. हे एक इंडिकेटर आहे, हे एक टूल आहे, हे एक मेजरमेंट स्केल आहे. हे आपल्याला सांगते की बाजार सध्या थोडा स्वस्त आहे की महाग आहे, बाजार स्वस्त आहे की महाग आहे. जर बाजार स्वस्त असेल तर गुंतवणुकीसाठी योग्य, जर बाजार महाग असेल तर गुंतवणुकीसाठी योग्य नाही. हे टूल आहे, याला मार्केटच्या भाषेत म्हणतात इंडिकेटर. हे आपल्याला बाजाराची परिस्थिती सांगते की बाजार महाग आहे की स्वस्त आहे. तर कसं सांगते ते पण सांगतो. ओके. आता याला मी काय करतो, या चार्टवरती अप्लाय करतो. RSI इथं मी क्लिक. ओके. RSI मी इथं क्लिक केलं. इथे खाली एक लाईन आलेली आहे, हे दिसते लाईन. ओके. ही जी लाईन आहे ही या चार्ट नुसार बनलेली आहे. या लाईनचा मी कलर चेंज करतो, मी रेड कलर करतो या लाईनचा, म्हणजे तुम्हाला येलो करतो, येलो. ओके. दिसते? येस. दिसत असेल तर येस, नसेल तर नो. खूप महत्वाचं आहे. प्लीज कंटिन्यू करा आणि केअरफुली ऐका जे मी सांगतो इथे. ओके. समजत नसेल तर मला प्रश्न विचारा चार्टमध्ये. एवढ्या वेळ तुम्ही थांबले, एवढी मेहनत घेतली. ओके. आणखी थोडा वेळ ऐका, समजून घ्या, पेशन्स ठेवा. खूप खूप व्हॅल्युएबल नॉलेज तुम्ही घेत आहात सध्या. ओके. नाव आता काय करायचं, हा हे जे याचं नाव आहे RSI, रिलेटिव्ह इंडेक्स स्ट्रेंथ, म्हणजे हा जो इंडेक्स आहे निफ्टी 50चा, हा इंडेक्स मध्ये किती सध्या स्ट्रेंथ आहे, तो वीक आहे की स्ट्रॉंग आहे, वीक आहे की स्ट्रॉंग आहे, वीक आहे की स्ट्रॉंग आहे, हे आपल्याला सांगते. कोण? हे इंडिकेटर, हे टूल, हे यंत्र काय सांगते आपल्याला, मार्केट सध्या वीक आहे की स्ट्रॉंग आहे. आणि मार्केटच्या भाषेतले जे शब्द आहेत ते आहेत, मार्केट ओव्हरबॉट आहे की ओव्हर सोल्ड आहे, ओव्हरबॉट आहे की ओव्हर सोल्ड आहे. ओव्हरबॉट मार्केट म्हणजे काय, की मार्केटमध्ये खूप जास्त खरेदी झालेली आहे, प्रचंड खरेदी झालेली आहे आता. म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त खरेदी झालेली आहे, मार्केट प्रचंड वर गेलेलं आहे. तिथून मार्केट आणखी वर जाणार नाही. ओव्हरबॉट मार्केट त्याला म्हणतात.
काय म्हणतात, ओव्हरबॉट. खूप जास्त खरेदी, आपण बाजारात जातो, खूप जास्त शॉपिंग झाली म्हणतो ना, की येस माझ्याकडचे पैसे संपले आहेत, मी खूप जास्त खरेदी केलेली आहे, माझी बॅग भरली आहे. ओव्हरबॉट मार्केट. ओके. आणि कसं ते ओव्हर सोल्ड. ओव्हर सोल्ड म्हणजे मार्केट म्हणजे काय, की मार्केटमध्ये खूप जास्त विक्री झालेली आहे, सेलिंग झालेली आहे. खूप जास्त सेलिंग झालेली आहे. जेव्हा मार्केटमध्ये खूप जास्त बाईंग होते, मार्केट जेव्हा ओव्हरबॉट झोनमध्ये जाते, मार्केटमध्ये खूप जास्त खरीदारी झालेली असते, तेव्हा तिथून मार्केट वर जाण्याची जी शक्यता आहे ती कमी होऊन जाते. आणखी वर जात नाही मार्केट तिथून. मार्केट तिथून खाली येते. मार्केट तिथून खाली येते, कारण की मार्केटमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टरनं खूप सारा पैसा टाकलेला आहे. ओके. तिथून ते लोक आणखी टाकत नाहीत मार्केटमध्ये पैसा. तिथून बिझनेस रन होतो आणि बिझनेस पैसे त्यांना देतात. ओके. आणि मग मार्केट तिथून खाली येते. खाली येते ते होते ओव्हरसोल्ड. ओव्हरसोल्ड म्हणजे खूप जास्त सेलिंग. म्हणजे ज्या लोकांनी पैसा टाकलेला आहे, नंतर तेच लोक मार्केटमधून त्यांचे पैसे काढतात, सेलिंग करतात. सेलिंग केल्यानंतर काय होते, मार्केट खाली येते आणि खूप जास्त सेलिंग होते, खूप जास्त सेलिंग होते. ओव्हरबॉट, सॉरी, ओव्हरसोल्ड होते मार्केट. ओव्हरसोल्ड झालं म्हणजे खूप जास्त खाली गेलं. आपल्याला कोणता झोन बघायचा आहे, ओव्हरसोल्ड. म्हणजे मार्केट तिथून खूप जास्त खाली आलेलं आहे. आता एवढं खाली आहे मार्केट, की तिथून आणखी खाली जाण्याची जी शक्यता आहे ती कमी झालेली आहे. आणि ती योग्य वेळ आहे मार्केटमध्ये पैसे टाकण्याची. ती योग्य वेळ आहे, की मार्केटमध्ये खूप जास्त सेलिंग झालेली आहे, ओव्हर सोल्ड झालेलं आहे मार्केट. आता मार्केटमध्ये पैसे टाकायचे आहे. मार्केट वर गेल्यावर पैसे टाकत नसतात मार्केटमध्ये. वरच्या पॉइंटवर पैसा टाकायचा नसतो, खाली आल्यानंतर पैसा टाकायचा असतो. तिथं एंट्री घ्यायची असते. बरोबर. जसं गोल्डचं उदाहरण मी दिलं, गोल्डमध्ये ते स्केल आपल्याला सापडत नाही, पण इथे आपल्याला सापडते. आणि हे स्केल कुठं कशावर सापडते, हे जे टूल मी चार्टवर अप्लाय केलाय त्याला म्हणतात इंडिकेटर. RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता हे यूज कसं करायचं या टूलला समजून घ्या. ओके. थोडा वेळ वाढत आहे आपला. ओके. या टूलला कसं वापरायचं, ओके, समजून घ्या या टूलचा यूज कसा करायचा. आता गाडीला मीटर असते. सपोज गाडीचा स्पीड असतो 0 to 100 असतो ना. गाडी झिरोवर आहे म्हणजे उभी आहे, शांत आहे गाडी. गाडीचा स्पीड 0, 10, 20, 30, 40, 50 आहे म्हणजे गाडी चालू आहे. आणि गाडीचं मीटर 100वर गेलं म्हणजे काय म्हणतो, गाडी खूप जास्त स्पीड मध्ये, ओव्हर स्पीड मध्ये आहे गाडी. बरोबर. हे RSI, हे जे इंडिकेटर आहे, RSI, हे जे इंडिकेटर आहे, हे जे टूल आहे, हे एक प्रकारच्या गाडीच्या मीटर सारखंच आहे. हे आपल्याला तेच सांगते की मार्केटचं मीटर कुठे गेलेलं आहे, मार्केटचं मीटर कुठं आहे. जर मार्केटचं मीटर जे आहे ते 80 पेक्षा जास्त असेल तर मार्केट ओव्हर बॉट झालेलं आहे. मार्केटचं मीटर जर 80 अँड अभव आहे, मार्केट काय झालेलं आहे, ओव्हरबॉट झालेलं आहे. आणि जर मार्केटचं मीटर 40 पेक्षा कमी आहे या टूल प्रमाणे, तर मार्केट ओव्हर सोल्ड झालेलं आहे. काय झालेलं आहे, ओव्हर सोल्ड. 40च्या आसपास त्याची व्हॅल्यू आपल्याला दिसते. ओके. त्याची व्हॅल्यू आपल्याला, मार्केट कुठं गेलेलं आहे, ओव्हर सोल्ड झालेलं आहे. 40च्या जवळ आहे, 40च्या खाली गेलेला आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त खरीदारी झालेली आहे. आणि ती मार्केटमध्ये प्रवेश करण्याची, एंट्री करण्याची, गुंतवणुकीची योग्य वेळ आहे. मीटर जेव्हा 80 किंवा 80च्या वर आहे ती योग्य वेळ नाही. 80च्या स्पीडची गाडी पकडायची नाही आपल्याला, आपल्याला 40च्या स्पीडवाली गाडी पकडायची आहे. ओके. 40 किंवा त्यापेक्षा खालच्या स्पीडची तेव्हा पकडायचे. तिथून मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड झाले, तिथून मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो, मार्केट तिथून वर जाण्याची शक्यता वाढलेली असते मार्केटची. ओके. आता हे कुठं दिसते, आता इथे बघा ही किती व्हॅल्यू दिसत आहे, किती दिसते सांगा. हे सांगितलं तर मला कळेल की तुम्हाला सगळं समजत आहे मी जे बोलतोय ते. सांगा. 62.40, करेक्ट. ओके. म्हणजे आता जे मार्केट आहे त्याची RSI व्हॅल्यू किती आहे, 62.40. ओके. RSI व्हॅल्यू 62.40 आहे. ही मार्केटमध्ये एंटर करण्यासाठीची वेळ नाही. ही वेळ नाही मार्केटमध्ये एंटर करण्याची, कारण की मार्केट वर जात आहे. ही व्हॅल्यू, आता ही व्हॅल्यू कधी चेक करायची असते, कशी चेक करायची असते, एवढं समजलं. व्हॅल्यू मला बघायची आहे 40च्या आसपास, 40च्या जवळपास. ओके. 40च्या जवळपास मला व्हॅल्यू बघायची आहे. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आणि 50. 50 आणि 40च्या मध्ये, 50 आणि 40च्या मध्ये ही व्हॅल्यू बघायची आहे. 40च्या खाली गेली असेल तर आणखी चांगलं.
पण फार कमी वेळेस असं होते की 40च्या खाली जाते. कोविडमध्ये तसं झालं होतं. ओके, 40च्या खाली ही व्हॅल्यू गेली होती. ओके, खूप जास्त मार्केट खाली आलं. ओके, सो जेव्हा ही व्हॅल्यू 40च्या जवळ जाते किंवा 40-50च्या रेंजमध्ये जाते, तेव्हा मला मार्केटमध्ये एंटर करायचं आहे. तुम्हाला हे चेक कधी करायचं आहे? तुम्हाला हे चेक करायचं आहे शांततेत, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे या तीन पैकी कोणत्याही दिवशी. मार्केट बंद झाल्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये काही बघायची गरज नाही. एवढी सोपी पद्धत आहे. शांततेत तुम्हाला काय करायचं आहे, चार्टवरती इथे विकली टाइम फ्रेम आहे आणि तुम्हाला बघायची आहे की RSI व्हॅल्यू किती आहे या आठवड्याची. म्हणजे एक कॅन्डल एका आठवड्याची आहे. या आठवड्यात मार्केट कोणत्या व्हॅल्यूवर आहे, या आठवड्यात मार्केट किती वर गेला आहे, किती खाली गेलेला आहे. जर ही व्हॅल्यू तुम्हाला इथे 62 दिसत आहे, म्हणजे ही या आठवड्याची व्हॅल्यू आहे. जर ही व्हॅल्यू तुम्हाला इथं 40 दिसली तर मार्केट खाली आहे. तुम्हाला मार्केटमध्ये सोमवारी एंट्री घ्यायची आहे. म्हणजे उद्या तुम्हाला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायची आहे. ओके, ही मला गुंतवणुकीसाठी योग्य वेळ मिळालेली आहे जर ही व्हॅल्यू लेस दॅन 50 असेल. ओके, आता याची मी तुम्हाला बॅक टेस्ट करून दाखवतो. बॅक टेस्ट म्हणजे हे कधी असं झालेलं आहे, याचा हे कसं चेक करायचं. मी काय केलं आहे, हे बघा. कोणाला ज्यांना चार्ट करतो मला सांगा, मी कोणत्या कॅन्डलवर कर्सर ठेवलाय, डेट सांगा. मी माईक ऑन करतो एक मिनिट. आता ऍक्च्युअल मध्ये ऑर्डर कशी द्यायची आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. थांबा, मी माईक ऑन केले. ओके, सांगा. माईक झाला का ऑन? येस, बोला माझ्याशी कोणी. सांगा आता कोणत्या कॅन्डलवर कर्सर आहे, डेट सांगा. हम्म, नाही सांगता येत? आवाज नाही येत का माझा? माईक तर ऑन आहेत. झाले का माईक अजून ऑन? हा, ओके. 7/4. ओके, किती तारखेच्या कॅन्डलवर आहे? 7 तारखेच्या. म्हणजे हा तो वीक आहे. त्या दिवशी फ्रायडे असेल, जर फ्रायडेची सुट्टी असेल तर गुरुवारची कॅन्डल आहे. 7/4/2025. RSI ची व्हॅल्यू किती आहे? आता जर तुम्हाला RSI ची व्हॅल्यू दिसली त्या आठवड्याची तर तुम्हाला सगळं समजलं आतापर्यंत. बघा, डेट आहे, ओपन आहे, ओपनिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइस आहे, हाय प्राइस आहे, व्हॉल्यूम आहे 00 आणि RSI आहे, RSI 14 आहे. त्या RSI 14 ती 14 व्हॅल्यू नाही आहे. त्या RSI 14 त्या इंडिकेटरला म्हणतात. त्याच्या समोर व्हॅल्यू आहे, किती आहे ती सांगा. RSI 14 ची व्हॅल्यू 44.29. किती? 44.29 ती व्हॅल्यू आहे RSI ची. मला माईक ऑन करू द्या, काय झालं? झाले नाही का अजून? माईक अनम्यूट झाले नाही का तुम्ही? झालं ना. हा, ओके, दिसला, झाला आता. ओके, गुड, थँक्यू. किती आहे RSI त्या वीकचा? 44.29. ओके, त्या वीकचा RSI 44.29 म्हणजे मार्केट खाली होतं त्या वीकमध्ये. ओके, त्याच्यानंतरचा वीक बघा, दुसरी बाजूची कॅन्डल किती? 14/4. ओके, मार्केट वर गेलं इथून. या वीकला मार्केट खाली आलं आहे. मी या वीक मध्ये एंटर केली आणि तिथून मार्केट बघा गेलं वर. बरोबर, तुम्हाला कधी चेक करायचं आहे? मार्केट बंद झाल्यानंतर फ्रायडे, सॅटर्डे आणि संडेला. एंट्री कधी घ्यायची आहे? मंडेला. समजलं सगळ्यांना? एंट्री कुठे घ्यायची, कोणते घ्यायचे ते पण सांगतो मी तुम्हाला, डोंट वरी. इंटरेस्टिंग आहे. येस सर. कोणाला किती समजलं? येस बोला. येस मॅम, बोलू शकता. येस बोला. सेशन आवडत आहे सगळ्यांना? येस सर, इट्स इंटरेस्टिंग. येस, गुड, थँक्यू मॅम. खूप येस, छान ओके, आहे सर. गुड, थँक्यू.
ओके. सो प्लीज, सेशन आवडत आहे सगळ्यांना. मी लिंक पाठवतोय ग्रुपमध्ये. कशाची लिंक आहे? ती आहे, आमचं पेज आहे गुगलला. प्लीज तुम्ही तिथं रिव्ह्यू द्या तुमचे. ओके. सो आय विल बी हॅपी. आम्हाला कळेल, खूप साऱ्या लोकांना पण कळेल की आम्ही कशा पद्धतीनं नॉलेज डिलिव्हर करतो, शिकवतो, सांगतो लोकांना. लिंक आली ग्रुपमध्ये. ओके. तुम्ही तिथे तुमचं रिव्ह्यू आणि रेटिंग देऊ शकता. दिसत आहे सगळ्यांना? व्हॉट एव्हर इज युअर रिव्ह्यू. ओके. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कमेंट, सजेशन काहीही असेल नक्की सांगा. ओके. येस. काही बोलायचं असेल तर बोला. आपण पुढच्या पॉईंटवर जाऊ. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारा इथपर्यंत, आतापर्यंत. हॅलो. येस मॅम. तर तुम्ही हे जे सांगितलं ते फक्त म्हणजे इक्विटी शेअर मध्ये जे ट्रेडिंग होतं त्यासाठीच अप्लाय होतं ना? येस मॅम. इक्विटीमध्ये, इक्विटीमध्ये जे होतं पण हे मग जेव्हा इक्विटीच आहे आपण सगळं. हं? ऑप्शन ट्रेडिंग करतो किंवा फ्युचर ट्रेडिंग वगैरे करतो त्यावेळी तुमचा व्हॉइस ब्रेक होत आहे. ऑप्शन ट्रेडिंगच्या वेळी मग कसं काय? ऑप्शन नाही याच्यामध्ये मॅम. म्हणजे ऑप्शन खूप लांब आहे याच्यापासून. ओके. ऑप्शन इज अ थोडं थोडं रिस्की आहे. ओके. हे एक इन्व्हेस्टमेंटसाठी मी सांगतो, इन्व्हेस्टमेंटची जर्नी आहे. ओके. हे प्युअरली इन्व्हेस्टमेंट. जे लोक नवीन आहेत मार्केटमध्ये, ज्यांना मार्केटची भीती वाटते, ज्यांना इंडिव्हिज्युअल कंपनीमध्ये पैसे टाकण्याची रिस्क वाटते, त्यांच्यासाठी हा सर्वात बेस्ट प्लॅटफॉर्म एक्सचेंजने इंट्रोड्यूस केलेला आहे. ही स्कीम एक प्रकारची. इथे तुम्हाला मी पूर्ण थेरी फ्रॉम माय बॉटम ऑफ हर्ट सांगितलेली आहे की इथे तुम्ही का इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे म्हणून. तर ओके. ऑप्शन नाही याच्यामध्ये. आता याच्यात ऑर्डर कशी द्यायची, बाय कसं करायचं ते समजून घ्या. ओके. डाऊट काही? समजलं सगळं? लिंक सर्वांनी मिळाली का? ओके. जास्त एक्सपेक्टेशन नाही, तुमचे रिव्ह्यूज पाहिजेत तो. ओके. येस, गुड. थँक्यू. नाव आता जो एक्सचेंजने ईटीएफ चालू केलेला आहे, दॅट इज पॅरल टू निफ्टी 50, इक्वल टू निफ्टी 50. ओके. या निफ्टी 50ची जी बेस व्हॅल्यू आहे 1,000 रुपये, आता ती झाली आहे 25,000 समथिंग, 25,461. आणि त्याला घेऊन 2002 ला एक ईटीएफ क्रिएट केला, एक्सचेंज ट्रेडेड फंड. ओके. 2002 पासून आपल्या देशात ईटीएफ आली. त्याला म्हणतात, आपल्या देशात पहिल्यांदा ईटीएफ कधी इंट्रोड्यूस झाले? 2002 ला. असं म्हणजे ह्या स्कीम कधी आणल्या काउंटर करण्यासाठी? तर त्या झाल्या 2002 पासून चालू आपल्या देशामध्ये. ओके. आपण लकी आहोत, खूप जास्त वर्ष झाले नाही. आपण 150 वर्ष आधीच नाही बोलत आहोत, ते आता बोलत आहोत. लकी आहोत आपण. 15 वर्ष, 20 वर्ष झालेले आहे. ओके. स्कोप बघा किती आहे. आणि आपल्या टोटल पॉप्युलेशनच्या फक्त 9 ते 10% लोक स्टॉक मार्केटमध्ये आहेत. 9 ते 10% लोक. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आणखी खूप तुम्ही हसणार. आपल्या देशात स्टॉक मार्केटला लोक सट्टा म्हणतात. ओके. पण जो रिअल सट्टा आहे ना, जे गॅम्बलिंग ज्याला म्हणतो, ते क्रिकेटमध्ये खेळतात ना, ते ड्रीम 11, ड्रीम 15-16 काहीतरी आहे ना असं, आयपीएल मध्ये चालते ते, तो ऑफिशियल सट्टा आहे. ते ऍड येते ना, ते ऍड मध्ये सत्ता सांगतात ते हे गॅम्बलिंग आहे म्हणून. ऍड मध्ये सांगतात हे गॅम्बलिंग आहे, हे धोकादायक आहे, याच्यात तुमचे पैसे जाऊ शकतात, गेले पण आहेत लोकांचे. बरोबर. त्या गॅम्बलिंगच्या बिझनेसमध्ये आपल्या देशातले किती लोक आहे माहितीये? ऑफिशियली 22 कोटी, 22 करोड. आणि स्टॉक मार्केटमध्ये किती आहेत? किती? 15 कोटी. म्हणजे जे खरंच गॅम्बलिंग आहे त्याच्यात 22 कोटी लोक. आणि जो बिझनेस आहे लोक त्याला गॅम्बलिंग म्हणतात, त्याच्यात 15 कोटी आहे ना. किती हास्यास्पद आहे, किती हास्यास्पद. जो खरंच गॅम्बलिंग आहे त्यात 22 कोटी. त्याला कोणी गॅम्बलिंग म्हणते, त्याची टीव्हीवर ऍड येते, मोठमोठे सेलिब्रिटी त्याला प्रमोट करतात, कारण गॅम्बलिंग आहे. गॅम्बलिंग मध्ये कधीच जो पैसे, गॅम्बलरचा पैसा कधीच मोठा होत नाही. गॅम्बलर जो पैसा टाकतो तो गॅम्बलर आहे. पैसा कोणाचा मोठा? तो ऍड करतो, जो गॅम्बलिंगचा बिझनेस करतो त्याचा. जो गॅम्बलिंगचा बिझनेस करतो त्याचा पैसा मोठा होतो. म्हणून तो ऍडव्हर्टाइजमेंटसाठी या लोकांना हायर करतो, सेलिब्रिटीज लोकांना. स्टॉक मार्केटमध्ये तसं तो बिझनेस आहे ना, तो बिझनेस आहे. लोक त्याला गॅम्बलिंग म्हणतात.
ओके. सो आय होप की हा नरेटिव्ह तुमचा ओके झाला असेल. आता याच्यात कशी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे, जे ईटीएफ जे आहे, इथं चार्टमध्ये इथं तुम्हाला हा जो डॅशबोर्ड आहे किंवा वॉच लिस्ट आहे, इथे टाईप करायचं आहे निफ्टी बीज. निफ्टी बीज. ओके. निफ्टी बीज. हा निफ्टी बीज जो आहे, हा एक प्रकारचा इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे निफ्टी 50चा. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की निफ्टी बीज मध्ये मी पैसे इन्व्हेस्ट करतो, निफ्टी बीज मध्ये मी पैसे इन्व्हेस्ट करतो, म्हणजे मी निफ्टी 50 मध्ये निफ्टीच्या 50 कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत आहो, असा त्याचा अर्थ होतो. निफ्टी बीज, त्याला बीज म्हणतात. बीज काय असते? बीज कशाला होता? हनी बीज माहितीये तुम्हाला? हनी बीज. बीज म्हणजे छोट्या छोट्या मधमाशा. ओके. ह्या बीज म्हणजे हे पण एक मधमाशासारखंच आहे, त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या आहेत या बीज मध्ये. आणि आपल्याला निफ्टी बीज बाय करायचं आहे. निफ्टी बीजची जी किंमत आहे ती निफ्टी 50 नुसार कमी जास्त होत राहते. निफ्टी 50ची प्राइस म्हणजे इंडेक्सची प्राइस जशी कमी जास्त होत राहते, तशी निफ्टी बीजची जी प्राइस आहे ती कमी जास्त होत राहते. त्याला म्हणतात निफ्टी बीज. ओके. मी निफ्टी बीजचा काय केला आहे ओपन? निफ्टी बीजचा चार्ट ओपन केला आहे, निफ्टी बीजचा. ओके. हा निफ्टी 50 प्रमाणेच खालीवर होत आहे. आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला मी पुन्हा सांगतो मेथड. फ्रायडे, सॅटर्डे किंवा संडेला, तीन पैकी कोणत्याही दिवशी तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट ओपन करायचा आहे. कोणता? निफ्टी 50चा. नोट करू शकता, निफ्टी 50चा चार्ट ओपन करायचा आहे. त्याच्यावर हे इंडिकेटर अप्लाय करायचं आहे, RSI. आणि इथे तुम्हाला RSI ची व्हॅल्यू किती दिसेल? इट शुड बी लेस दॅन 50. ओके. 40-50च्या मध्ये जेव्हा RSI ची व्हॅल्यू असते, ऍट द सेम टाइम तुम्हाला काय करायचं आहे, इथे निफ्टी 20 तुम्हाला मंडेला बाय करायचा आहे. निफ्टी बीज. निफ्टी 50ला आपण डायरेक्टली बाय करू शकत नाही, त्याच्यासाठी बीज इंट्रोड्यूस केलेले आहेत, ज्याला ETF म्हटलं जाते. ओके. त्याला काय म्हटलं जाते? ETF. याची इन्फॉर्मेशन पण आहे इथे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. इथे याच्यामध्ये फंडामेंटल्स वर जर क्लिक केलं तर निफ्टी बीज काय आहे ते पण आपल्याला इथे दिसते. ओके. त्याची इन्फॉर्मेशन इथे आपल्याला येईल. काय बोलतात इथे बघा, बेंचमार्क इथे आहे. काय आहे हा? कशाचा बेंचमार्क आहे? निफ्टी 50चा. निफ्टी बीज हा कशाचा बेंचमार्क आहे? निफ्टी 50चा हा बेंचमार्क आहे. आणि या निफ्टी बीज वर आतापर्यंत किती पैसे इन्व्हेस्ट झालेले आहेत? इथे बघा, ऍसेट अंडर मॅनेजमेंट, AUM ज्याला म्हणतात, किती आहे? 48,610 कोटी रुपये. म्हणजे आतापर्यंत एवढे पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट झालेले आहेत. 48,610 करोड रुपये, जवळजवळ 50,000 कोटी रुपये याच्यामध्ये आतापर्यंत इन्व्हेस्ट झालेले आहेत. समजलं? आणि याचे रिटर्न जर बघितले आपण, याने किती रिटर्न दिले ते पण आपल्याला इथं कळेल. आपण मागच्या 5 वर्षाचे जर रिटर्न बघितले तर किती आहेत 5 वर्षाचे मागचे रिटर्न याचे? इथे बघा, 5 इयर CAGR किती आहे? किती दिसतो सांगा? लास्ट 5 वर्षाचा CAGR किती आहे? बोला. तुम्ही जर सांगितलं आन्सर तर मला समजेल की मी जे बोलतोय ते समजत आहे. 20. 20.5%. 20.5. दरवर्षी 20% रिटर्न. कोणी दिले 20% रिटर्न दरवर्षी? FD ने दिले. स्टॉक मार्केटची कम्पेअर फक्त FD सोबत करायची असते आणि गोल्ड सोबत, जमिनीसोबत. स्वतःच्या बिझनेस सोबत नका करू. तुम्ही जो काही बिझनेस करता स्वतः, कारण की तुम्ही स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व आहात. स्टॉक मार्केट FD ला काउंटर करण्यासाठी बनलेलं आहे, सर्वसामान्य लोकांसाठी. 20% भरपूर झाले. FD किती देतो? 7-8%. FDच्या 3 टाइम्स जास्त रिटर्न दिलेले आहेत. 3 टाइम्स निफ्टी 50, ते पण सेफ. बिलकुल काही रिस्क नाही निफ्टी बीज मध्ये. एंटायर मार्केटमध्ये एका कंपनीबद्दल नाही, हे खूप सेफ अँड सिक्युअर रिटर्न्स आहेत. समजलं का? सगळ्यांना सांगा. ओके. कोणाकोणाला समजलं, कोणाला नाही समजलं, तुमच्या क्वेश्चनचे आन्सर शेवटचे 10 मिनिट. शेवटच्या 10 मिनिटात आणखी काही माहिती सांगणार आहे. खूप सारा प्रश्न तुमच्या मनात असतील, खूप सारे असे मेंबर्स असतील की ज्यांना याच्यातलं बऱ्यापैकी समजलं असेल, आणि खूप काही असे मेंबर त्यांना समजलं नसेल.
ओके, जे नवीन आहे त्यांना बिलकुल काही समजलं नसेल. ओके, सो त्यांच्यासाठी ओके, मी हे जे सांगितलेलं आहे हे मी ऍक्च्युअल क्लासमध्ये पण असंच शिकवतो. ऍक्च्युअल क्लासमध्ये पण मी असं शिकवतो. माझं प्रोफेशन आहे कोचिंग. माझं प्रोफेशन, मी NISM सर्टिफाईड स्टॉक मार्केट कोच आहे. माझं BSc सोबत सर्टिफिकेशन आहे, BScचं सॉरी NSCचं. मी ऑथराईज सब ब्रोकर आहे आणि मागच्या जवळजवळ 2018 पासून मी क्लासेस घेतो, कोचिंग देतो. मी माझं जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ते सिव्हिल इंजिनियरचं आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये स्वतः काम पण करतो आणि कोचिंग पण 2018 पासून मी देत आहो. आता सध्या जो क्लास आहे हा पुण्यातून मी घेत आहो, पिंपरी चिंचवड मधून. आणि ओके, सो कोचिंग, इन्व्हेस्टर आणि ट्रेडर असं माझं एक प्रोफेशन आहे. तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते मी क्लासमध्ये पण शिकवतो. असं बिलकुल नाही की मी क्लासमध्ये काही वेगळं सांगतो आणि इथं वेगळं काही सांगतो म्हणून. आमची इन्स्टिट्यूट जे आहे, कोचिंग आहे, त्याच्यामध्ये बेसिक पासून राईट फ्रॉम झिरो आम्ही स्टॉक मार्केट शिकवतो. क्लास कोणासाठी आहे? ज्यांना बिलकुल मार्केटचं काही नॉलेज नाही, मार्केटचं काही बिलकुल नॉलेज नाही आणि मार्केटमध्ये त्यांना मार्केटमधून एक डिसेंट इन्कम सोर्स चालू करायसाठी आहे, त्यांच्यासाठी कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही एक पार्ट टाइम इन्कम सोर्स तुमचा जनरेट करू शकता क्लासेसच्या थ्रू. याच पैशांना कंपाऊंड कसं करायचं आहे, कंपाऊंडिंग, ओके, चक्रवाढ व्याज, ते क्लासमध्ये शिकवतो. कंपन्यांमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची ते शिकवतो. गोल्डमध्ये कशी इन्व्हेस्ट करायची आहे, व्हर्च्युअल गोल्डमध्ये 100 रुपयापासून 100 रुपयापासून गोल्डमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते शिकवतो. इंडिव्हिज्युअल कंपन्यांमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते शिकवतो. आणि डे टू डे इन्कम कसं घ्यायचं मार्केटमधून ते क्लासमध्ये शिकवतो. हे जे शिकवलं आहे हे इन्व्हेस्टमेंटसाठी शिकवलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी का शिकवलेलं आहे मला हे माहिती नाही. तुम्ही इथं आलेले आहात तर तुम्हाला मार्केटविषयी किती नॉलेज आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला डे टू डे इन्कम म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग ज्याला म्हणतात ते तुम्हाला मी इथं शिकवू शकत नाही. ते थोडं रिस्की आहे यापेक्षा. आणि ते जर तुम्हाला पूर्णपणे समजलं नाही आणि त्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर तुमचं त्याच्यात नुकसान होऊ शकते इंट्राडे ट्रेडिंग मध्ये. सो हे कशाचं आहे, याच्यात तुम्ही पैसे जरी टाकले तरी तुमचं नुकसान होणार नाही हे मला माहिती आहे. या पद्धतीनं पैसा तुमच्या याच्यात जाणार नाही. सो त्याच्या ही एकदम सोपी मेथड आहे. तुम्हाला कमी जरी नॉलेज असेल मार्केटचं, कमी नॉलेज म्हटल्यापेक्षा नवीन म्हणणं, कमी नॉलेज हा चुकीचा शब्द आहे. नवीन जरी असले आणि तुम्हाला एवढं जरी समजलं आणि तुम्ही खरीदारी जरी केली मार्केटमध्ये तरी तुमचं कधीच नुकसान होणार नाही. पण इंट्राडे ट्रेडिंगचा जो सेशन आहे ते वेबिनार मध्ये घेणं थोडं डिफिकल्ट आहे आणि ते घ्यायला पण नाही यायचे. ओके, जर तुम्हाला एकदम प्रॅक्टिकली झिरो पासून स्टॉक मार्केट शिकायचं प्रॅक्टिकली, ओके, माझ्यासोबत, ओके, मी ट्रेड्स पण देतो, सजेस्ट पण देतो. लाईफ टाईम जर तुम्हाला मार्केटमध्ये माझ्यासोबत राहून काम करायचं आहे, ओके, तर तुमच्याचं ग्रँड वेलकम आहे आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये. ओके, नवीन बॅच उद्यापासून चालू होते. मागील 2 महिन्यापासून क्लास कंटिन्यू एक बॅच होती. काही माझ्या घरी डेथ झाली होती माझ्या आंटीची, त्यामुळे मी कंटिन्यू करू शकलो नाही. सो नवीन बॅच उद्यापासून चालू होणार आहे. तुम्ही क्लास अटेंड करू शकता. आता जसं मी तुमच्याशी इंटरॅक्ट करत आहो ऑनलाईन, तसंच ऑनलाईन क्लास असतो मंडे टू फ्रायडे. 1 महिना लाईव्ह झूम वरती शिकवतो. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला हेल्प मिळते, सपोर्ट मिळतो. कधीही काहीही तुमचा हात पकडून तुम्हाला शिकवतो. आपण म्हणतो ना कोणीतरी धरून शिकवणार पाहिजे, बोट पकडून शिकवणार आहे, अगदी त्या मेथड पासून तुम्हाला शिकतो. ओके, सो बिंदास राहायचं आणि नॉलेज म्हणून तुम्ही नॉलेज म्हणून तुम्ही शेअर मार्केट शिका. तुम्ही नॉलेज म्हणून शिका. तुम्हाला शिकण्याची जी पैसे लागणार आहेत ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. शिकण्याची जे तुम्हाला पैसे लागणार आहेत ते तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि शिकता शिकता तुमचे पैसे रिकव्हर होतील शिकता शिकता. ओके, कारण की क्लास चालू असताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट शिकणार. जर फ्रीमध्ये, ओके, एक वेबिनार मध्ये जर तुम्हाला एवढं नॉलेज मिळत आहे तर यू कॅन इमॅजिन की तुम्हाला रिअल क्लासमध्ये आम्ही किती नॉलेज देऊ शकतो. शिकण्यामध्ये काही काय म्हणतात त्याला दुराभाव नाही आहे. शिकण्यासाठी जी तळमळ आहे ती इथे पण तेच आहे आणि जे क्लास घेतील त्यांच्यासाठी पण तीच आहे. फरक एवढा आहे की तिथं एक झिरो पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. हे मी पेड क्लासमध्ये पण शिकवतो. तुमच्यापैकी कोणी स्टुडंट आहे का आजच्या सेशनला? येस, हो ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे. हो सर, मी आहे सर. येस, तुम्ही आहे. ओके, गुड, स्टुडंट्स असतील. येस, ओके, आर यू हॅपी? येस सर. येस, गुड. ओके, आणि तुम्ही गुगलचं जे पेज मी पाठवलं त्याच्यात तुम्ही रिव्ह्यूचं सांगितलंच तुम्हाला मी. तुम्ही स्वतः ते वाचा पण की ते स्टुडंटचे रिव्ह्यूज कसे आहेत, फीडबॅक कसे आहेत, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. ओके, की हो किती सॅटिस्फाईड आहेत स्टुडंट्स. तर तुम्ही नक्की शिका आणि तुमची जनरेशन यापासून पुढची तयार होईल. तुम्ही जे नॉलेज घेणार आहात ना त्या नॉलेजचा सर्वात मोठा फायदा कोणता माहिती आहे का? तुम्हाला ते मिळलं तुम्ही ते नॉलेज ट्रान्सफर पण करू शकता.
ओके, तुमच्या मनातले डाऊट्स निघून जातील. कोणाला विचारण्याची कधी गरज पडणार नाही की हे काय असते ते काय असते. बरोबर, ऍटलिस्ट ते शिकून त्याच्याबद्दल क्लिअरिटी तुमच्या माइंडमध्ये येईल. हे पुढे मला इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची तर. बरोबर आहे ना. पुढे मला इन्व्हेस्टमेंट करायची नाही करायची, तुमच्या मनातले शंका तर पूर्ण नक्की दूर होऊन जाते. ओके, सो उद्यापासून क्लास चालू होत आहे, तुम्ही नक्की जॉईन करू शकता. ओके, माझा नंबर आहे, आमच्या टीम मेंबरचे पण तुम्हाला मे बी कॉल्स आले असतील, मी माझा नंबर इथं शेअर करतो. ओके, येस बाळासाहेब पावशे, येस. ओके, हा माझा नंबर आहे, हा नंबर आला आहे. तुम्ही याच्यावर मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आमच्या टीम मेंबरचे पण नंबर आहे, तुम्ही त्यांच्याशी पण कॉल करू शकता आणि मेसेज करू शकता त्यांना. क्लासमध्ये जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही शिकवत राहू. तुम्ही जोपर्यंत तुम्ही म्हणणार मला समजलं नाही तोपर्यंत शिकवतात. आणि क्लास फक्त 15 स्टुडंटचा असतो, लक्षात घ्या. 15च्या वर आम्ही क्लासमध्ये एंट्रीज घेत नाही. का? 1-to-1 इंटरॅक्शन सर्वांसोबत झालं पाहिजे त्यामुळे. सो लिमिटेड सीट्स असतात क्लासच्या. तुम्हाला जर वाटत असेल रिअली की खरंच मला एक नॉलेज घ्यायचं आहे, काहीतरी एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स मला जनरेट करायचा आहे, तर स्टॉक मार्केट नक्की शिका. त्याच्यातून कंपाऊंडिंग कसं करायचं या पैशाला, कंपाऊंडिंग सांगतो मी तुम्हाला. SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही, म्युच्युअल फंड पेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला मिळतील म्युच्युअल फंड पेक्षा SIP मधून. कोणत्या? ETF SIP मधून पैशांना कंपाऊंड कसं करायचं आहे ते आम्ही तुम्हाला रिअल मध्ये शिकवणार आहोत, करून दाखवणार आहोत. की हो, असा पैसा वाढतो, पैसा कसा ग्रो होतो, म्हणून पैशाला कशा पद्धतीने कामाला लावायचं. महिन्याच्या 5-6 हजार रुपयात तुम्ही 1 करोडची जर्नी कशी क्रिएट करू शकता. महिन्याचे 5-6 हजार म्हणजे रोजचे 200 रुपये, फक्त 150-200 रुपये. ओके, चालेल. सो फायनल कमेंट्स, तुमचे काही डाऊट्स असतील, शंका असतील तर विचारा. आजचं सेशन आपण क्लोज करू. येस, फीज. ओके, फीज आहे 10,000. नाही, 10,000 नाही, फीज आहे फक्त 6,500 रुपये. ओके, 6,500 रुपये फीज आहे. माझा फोन पे नंबर मी इथं टाकतो. जे इन्स्टंटली 10 मिनिटात पे करतील ते 6,000 रुपये पे करा. ज्यांना उद्या पे करायची आहे, म्हणजे या 10 मिनिटाच्या नंतर, तर त्यांना पूर्ण 6,500 रुपये फी लागणार आहे. ओके, 66874653 हा माझा फोन पे नंबर आहे. डिस्काउंट का? 500 रुपयाचा डिस्काउंट कशासाठी आहे? जो तुम्ही वेळ दिलेला आहे इथे, जो तो वेळ दिलेला आहे इथे, तुम्ही 1.5 तासापासून मला ऐकून घेत आहात, तर त्या वेळेचे हे 500 रुपये आहेत. ओके, त्या वेळेचे जर तुम्ही उद्या कराल तर तुम्हाला पूर्ण 100% फी लागणार आहे. किती? 6,500 रुपये. 86874653 हा माझा फोन पे नंबर आहे, कॉलिंग नंबर पण आहे, याच्यावर तुम्ही करू शकता. 6,500 रुपये फी आहे. जे इन्स्टंटली करतील आता नेक्स्ट 10 to 15 मिनिट्स मध्ये, त्यांना 6,000 रुपये फी. आणि जे नंतर फी करतील त्यांना पूर्ण 6,000 रुपये फी लागणार आहे. तुमची फी रिकवर होईल क्लासमध्ये सगळं शिकता शिकता. ओके, चालेल. काही प्रश्न असेल तर विचारा. क्लिअर? येस, थँक्यू सो मच. हॅव नाईस संडे. हा, टायमिंग क्लासचा आहे रात्री 9:15 ते 10:15. रोज रात्री क्लास असतो 9:15 ते 10:15 सर. मंडे टू फ्रायडे बॅच असते 1 महिन्यासाठी. एनिथिंग एल्स? आणखी काही बोलू हॅलो. शकता? हा, येस. हॅलो. मला रेकॉर्डिंग जे आहे ते बंद करू द्या, थांबा. कारण की हे अपलोड करायची असते, मग ते डिस्कशन जाते.